ओके, तर आपण दुसरा अध्याय सुरू केलाय आणि दुसऱ्यातला पहिला सेक्शन पण संपवला. अर्जुनाचं युद्ध न करण्याचं पाचवं कारण कोणतं आहे? आणि ते म्हणजे इनडिसिजन किंवा गोंधळ. ते मग माझ्या पायावर पाय ठेवून यार प्लीज. आता जो कशाला बंधू आला, प्लीज. हे काय मस्त जमलं आता है. होय मामा हे घे तुझं. आई इथं बसली असती तर चांगलं असतं. मी बसू का नाही तिकडे प्लीज. मला बस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, तर मागच्या वेळी आपण पाहिलं की अर्जुनाचं युद्ध न करण्याचं पाचवं कारण गोंधळ. तर अर्जुन भांडत होता भगवंताबरोबर. तुम्ही असं कसं म्हणता मला युद्ध कर म्हणून? भगवंत ओरडले अर्जुनाला की तू एक नपुंसकासारखं वागतोयस, तुझं वागणं शोभणार नाही, तुला एक आर्य जातीला शोभणार नाहीये, तसं कसं वागू शकतोस? आणि अर्जुन भांडू लागला की तुम्ही तुमच्या गुरूंवर असं केलं असतं का? हे करण्यापेक्षा मी भिक्षा मागायला तयार आहे. माझ्या गुरूंना मारून, आजोबांना मारून जर मला राज्य पाहिजे असेल तर त्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं केव्हाही चांगलं. या प्रकारे अर्जुन बोलत होता. आणि त्यानंतर मात्र अर्जुनला पटलं की पण हे जे धृतराष्ट्राची मुलं आहेत ती माझ्यासमोर युद्ध करायला आली आहेत आणि जर मी युद्ध केलं ते मला मारतील. सो त्या अर्थी त्यांनी मला चॅलेंज केलं युद्धाला, त्या अर्थी मला त्यांना मारणं हे गरजेचं आहे. सो या अनुषंगानं मी काय करू? या लॉजिकने युद्ध केलं पण पाहिजे, पण एका प्रकारे मला युद्ध करायची इच्छा पण नाहीये. आता या गोंधळातनं बाहेर काढण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे शरण जाणं. या मुद्द्यापर्यंत अर्जुन हा भगवंतांना मित्र म्हणून, मित्रासारखं बघत होता. आता इथून पण त्यानं भगवंतांना गुरु म्हणून स्वीकारलं, भगवंत शिष्यत्व स्वीकारलं आणि किंवा भगवंतच या गोंधळातून बाहेर काढू शकतील. इतर कोणतीही गोष्ट मिळाली तर या गोंधळ माझा दूर होणं शक्य नाही, याची पुरेपूर जाणीव जी होती ही अर्जुनाला झाली. आणि अर्जुन भगवंतांना शरण गेला. तर आपण पाहिलं की आपल्या जीवनामध्ये गोंधळ हा येणारच. कधी ना कधी कोणता कोणतरी माणूस गोंधळणारच. आणि आपण गोंधळलो आहोत आणि नसो गोंधळ तर यापुढे आपण गोंधळून जाऊ. तर गोंधळातनं बाहेर येण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरुला शरण जाणं, जो भगवंताच्यापासून सुरू झालेल्या परंपरेमध्ये येतो. हा एकमेव उपाय, कारण तोच गुरु आपल्याला या गोंधळातनं बाहेर काढू शकतो. ओके, आपण श्लोक क्रमांक 9 पाहूया आता, दुसऱ्या अध्यायातला. सो 9 श्लोकापासून आपण पाहणार आहोत की आता संजय धृतराष्ट्राला सांगतोय. संजय वाच एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशा परन्तपा नो योत्सेति गोविंदा मुक्त्वा तृष्णी बभूवः. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही, आणि स्तब्ध झाला. तर या ठिकाणी शब्द वापरला आहे परंतपहा. सो परंतपा शब्द का वापरला बरं संजयनं? उद्देश हा आहे की जरी अर्जुन स्तब्ध झाला आहे, धृतराष्ट्र आनंदी व्हायचं कारण नाही जास्त. धृतराष्ट्राला आनंदी व्हायचं काय कारण नाही, कारण अर्जुन हा शूरवीर आहे. आणि ऋषिकेश, त्याचे इंद्रियाचं नियंत्रण करणारा कोण आहेत? कृष्ण भगवंत. हे सारथी तिथं आहेत. सो ते अर्जुनाच्या इंद्रियांना योग्य प्रकारे निर्देशित करतील, अर्जुनाच्या बुद्धीला योग्य प्रकारे दिशा दाखवतील आणि परत त्याला युद्धाला प्रोत्साहन देतील. त्यामुळे धृतराष्ट्रानं फार खुश व्हायचं कारण नाही, आणि अर्जुन नक्की युद्ध करेल आणि धृतराष्ट्राची मुलं हरतील, हा विश्वास संजयला होता. म्हणून संजयने शब्द वापरला ऋषिकेश, आणि मुख्य शब्द वापरला परंतपा, की अर्जुन पण शूरवीर आहे. आणि एक मिनिट, ओके, श्लोक क्रमांक 10 पाहू आपण. तम उवाच ऋषिकेशा प्रहसन्निव भारत सेनयोर्भयोर्मध्ये
विषिदंतम इदम वच. हे भरतवंशा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. का बरं श्रीकृष्ण हसत असतील तर कोण सांगू शकेल? प्रहसन्निव भारत, हसले श्रीकृष्ण आणि हसून श्रीकृष्ण विचिदंतम, जे दुःख होता अर्जुन त्याला काहीतरी म्हणाले. का हसले कृष्ण? काय असं कारण हसण्याचं? अर्जुननी इंद्रियांना जिंकलेलं होतं तरी त्यांच्यामध्ये हे गोंधळ निर्माण झाला होता म्हणून ते हसले असतील. नाही एक्झॅक्टली. एखादा अजून कोणी सांगू शकेल कारण? काय वाटतं तात्पर्य असं का? कारण तात्पर्य असं तात्पर्य दिलं कारण? कारण अर्जुनाने त्यांचं शिष्यत्व पत्करले होते श्रीकृष्णाचे. ओके, काही प्रमाणात बरोबर. तर अशा त्यामुळे कारण असं भगवंताचं हसण्याचं की आतापर्यंत अर्जुन मोठ्या मोठ्या गमजा मारत होता. मी युद्ध करणार नाही, हे कारण आहे, ते कारण आहे, ते कारण आहे, ते कारण आहे, पापाची भीती आहे, इंद्र भाऊ जाईल, हे जाईल, ते जाईल, ते जाईल, ते जाईल, टॉ 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 कारण मारता. पण एवढं भांडाभांडी करत नाही. अल्टिमेटली अर्जुनाला मला शरण यावं लागलं. हिंदीमध्ये म्हणतो आपण अब आया उंट पहाड के नीचे, की आता कळलं का तुला काहीच माहित नाहीये. मोठ्या मोठ्या गमजा मारणारा आता खरोखर मला शरण आलेला आहे. त्यामुळं हे मोठे मोठे गमजा मारता आता माझ्या पायाखाली आलाय. ओके ओके, आता तुला सांगतो खरं ज्ञान काय आहे. म्हणून भगवंत हसतायत की फायनली त्याला कळलं की काय केलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर शरण गेलं पाहिजे हे अर्जुनाला कळलं आणि अर्जुन शरण आलेला आहे. आता मोठ्या 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 गमच्या मारत जातो त्यातनं सुद्धा बाहेर पडलेला आहे. ओके ओके, तर तात्पर्य प्रभुपाद देतात शेवटच्या काही लाईनीमध्ये. गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यामध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज आणि जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. तसे बरोबर तात्पर्य लिहितायत की का बरं हे युद्ध जे आहे हे दोन्ही ही जी गीता जी आहे ही दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभारून सांगितली गेलेली आहे. का उद्देश आहे की मधोमध घेऊन जाण्यानं, मधोमध गीता सांगण्यानं सगळे जे कोण उभे आहेत ते ऐकतील आणि त्या सगळ्यांना लाभ होईल. त्यांनी ऐकलं व्यवस्थित, ज्ञान सगळं तर उपलब्ध आहे. पण जो कोणी ऐकेल आणि जो कोणी समजून घेईल त्याला लाभ होईल. पण दुर्दैवानं झालं काय, कौरव लोकांनी समजून घेतलंच नाही. त्यांना पण ऐकू गेलं ज्ञान हे, पण त्यांनी पण हे समजून घेतलं नाही. फक्त समजून घेतलं अर्जुनानं आणि संजयनं. धृतराष्ट्र सांगितलं पण त्यानं पण समजून घेतलं नाही. सगळे आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे होते. पण हा उद्देश आहे की सगळ्या हे ज्ञानाला कोणीही हे ज्ञान प्राप्त करायला कोणाचंही बंधन नाहीये, कसलंही बंधन नाही. कुणीही केव्हाही कधीही हे गीतेचं ज्ञान प्राप्त करू शकतो. ओके, तर आता आपण ऍक्च्युअल भगवंताची गीता जी आहे ते आज आपली सुरू होणार. ऍक्च्युअल संदेश जो आहे तो सुरू होणार आहे. स्वतः अध्याय क्रमांक 11 ते 30 ही थीम आहे. या थीम मध्ये प्रामुख्यानं जी पहिली 4 कारणं जी आहेत किंवा पहिली 3 कारणं जी आहेत, करुणा, पापाची भीती आणि इंद्रिय भोग नष्ट होणं, ही 3 कारणं खोडून काढली भगवंतांनी. आणि उद्देश आहे या सेक्शनचा 11 ते 30, युद्ध कर येन केन प्रकारेण अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त करणं. हा त्यामागचा उद्देश आहे, ही त्यामागची थीम आहे. तर पहिलं कारण काय होतं आठवतं तुम्हाला युद्ध न करण्याचं? करुणा, भौतिक करुणा, शरीराप्रती असलेली करुणा. करुणा असं चुकीचं नाहीये, पण कुठलीही करुणा चुकीची आहे? भौतिक करुणा, केवळ शरीराप्रती करुणा, पण आत्म्याप्रती करुणा नाही, हे चुकीचं आहे. अर्जुन केवळ स्वतःच्या स्वार्थात करुणा पाहत होता. हे माझे आहेत म्हणून मारायचं नाहीये. हे माझे आहेत, माझे आहेत, माझे आहेत या भावनेनं तो या गोष्टीकडं बघत होता. आता नक्की
आपण कोण आहोत हा पहिला सिद्धांत भगवंत पहिल्या श्लोकामध्ये मांडणार आहेत की करुणा शरीराप्रती चुकीची आहे, करुणा आत्म्याप्रती असली पाहिजे. ओके. तर पहिल्या श्लोकात 11व्या श्लोकामध्ये भगवंत खडसावला जातात, आता परत खडसावत आहेत. मागच्या वेळी खडसावलं पण अर्जुन अजून भडकला. आता अर्जुन शिष्य आलाय, शिष्याला भडकण्याचा अधिकार नाहीये, तर तुझ्या गुरुचं ऐकलं पाहिजे. आता भगवंत या नात्यानं या प्रकारच्या लेवलला येऊन भगवंत खचवणार आहे. काय म्हणता भगवंत? असोचन अन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भाष्यसे गतासु न गतासुश्च नानुशोचन्ति पंडितः. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यास योग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस, आणि जे ज्ञानीजन आहेत ते जीविताबद्दल जसे मृतांबद्दल शोक करीत नाही. थोडक्यात या जगातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती शोक करण्यास लायक नाही, कारण प्रत्येक गोष्ट संपणारी आहे. जी गोष्ट एनिवे जाणार आहे त्याचा शोक कसा करायचा? आपल्या घराप्रती आसक्त असो आपण आणि घर काढून घेतलं आपलं तर शोक होतो. पण एनिवे आपण या जगात जे आलो त्या घर होतं आपल्याला? नव्हतं. आपण कुठून तरी आलोय. हे जग सोडून जाणार तर घर असणार का आपल्याला? नाही. पण ते घर आपलं काही काशी भाड्यानं दिलं गेलेलं आहे, तर ते गेल्यावर शोक का करायचा? तसंच हे शरीर जे आहे हे भाड्यानं दिलं गेलेलं आहे, आणि ते शरीर एनिवे जाणारच आहे, आणि ते शरीर तू मारणार आहेस तर ते भाड्यानं जाणारं शरीर गेल्यावरती शोक करण्याचं कारण काय आहे? सो ज्ञानी लोक, बुद्धिमान लोक अशा क्षणिक गोष्टींसाठी शोक करायला जात नाही. 5व्या अध्यायात गीते श्लोक येतो, आपण मांडणार आहोतच, की त्यामध्ये भगवंत म्हणतात की आदि अंतवत यही संस्पर्शा भोगा दुःखयोदय एवते आदि अंतवत कौंतेय न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे बुद्धिमान मनुष्य. यही संस्पर्शा भोगा, जे स्पर्शामुळे निर्माण होणारं सुख आहे, ज्याला दुःख निर्माण होतं. आणि स्पर्शामुळे कोणतं सुख निर्माण होतं? डोळ्याचं सुख होतं स्पर्शामुळं. डोळ्याचा स्पर्श कुठल्या सुंदर एखाद्या प्रतिमेला झाला तर ती प्रतिमा बघून, सुंदरता बघून आपल्या मनात आपल्या डोळ्याला सुख मिळतं. कानाला स्पर्श हा सुंदर गाण्याचा तर कानाला सुख मिळतं. जिभेला स्पर्श हा सुंदर पदार्थाचा तर जिभेला सुख मिळतं. नाकाला स्पर्श हा सुंदर वासाचा तर नाकाला सुख मिळतं. आणि त्वचेला स्पर्श आला सुंदर दुसऱ्या शरीराचा तर त्वचेलाही सुख मिळतं. पण आधी अंतवत कौंतेय, ह्याला सुरुवात आहे आणि अंतही आहे. आधी आणि अंत. न तेषु रमते बुधहा, जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते अशा प्रकारच्या सुखामध्ये रममाण होत नाही. आणि हेच भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत की जे एनिवे संपणार आहे त्यासाठी तू शोक करायचा अर्जुन प्रयत्न करतोयस, त्यासाठी शोक करतोयस, तू बुद्धिमानासारखं वागत नाहीयेस. ओके, आपण तात्पर्य वाचूया. खूप सुंदर तात्पर्य आहे. भगवंतांनी तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले, तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृतावस्थेबद्दल शोक करीत नाही. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयंताच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. ज्ञान म्हणजे काय? जड आणि चेतन यांचे नियंत्रक कोण आहे ह्याला जाणणे. राजकारण समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा यांच्यामधील ज्ञान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याचे महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. सो बघा, आपण आधी चर्चा केली आहे नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र. सो नीतीपेक्षा धर्म महत्वाचा आहे असं अर्जुनाला वाटत होतं, पण धर्मापेक्षाही अध्यात्म जास्त महत्वाचं आहे. आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान अधिक महत्वाचं आहे, आणि त्या स्तरावरती येऊन काम करणं अधिक महत्वाचं आहे असं भगवंताला वाटत होतं. आणि अर्जुन त्या स्तरावर यावं की त्यांची इच्छा आहे. म्हणून जरी धर्मतत्वानुसार अर्जुन बरोबर आहे, भगवंत अर्जुनाला मूर्ख असं संबोधू लागले. ओके, वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे
जे शोक करण्यास योग्य नाही त्याबद्दल शोक करत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या शरीर निश्चितच नाश पावणार आहे. म्हणून आत्म्या इतके हे शरीर महत्वपूर्ण नाही. हे जो जाणतो तोच खरा पंडित. म्हणजे भौतिक शरीराची कोणती स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. आता शोकाचा अर्थ इथे दुःख नाही बरं का. शोक वेगळा, दुःख वेगळं. जरी आपण भक्ती करतो, आपल्या आत्म्याबद्दल ज्ञान आहे, तरी पण दुःख होत असतं. सो दुःख होणं यात काही चूक नाहीये. आपल्याला कोणी अपमान केला तर आपण असा विचार करता मध्ये, अरे मी जेवढा जप करतो तरी मला वेदना होत आहेत. नाही, वेदना होणार, साहजिकच आहे. मन आहे आपल्याला, मन संपलेलं आहे आपलं अजून. सो मनाला वेदना होणार. अपमान कोणी केला तर, किंवा कोणी आपल्या नात्यांचा भंग केला तरी त्रास होणार. कोणी व्यक्ती सोडून गेला, आपल्याला हे जग सोडून गेला, आपल्या जवळचा कोणी व्यक्ती, तर आपण असा विचार करता का मध्ये की आपण अरे शोक करता कामा नये, दुःख करता कामा नये, डोळ्यात अश्रू येता कामा नयेत, असं नाही अर्थ. अर्थ ते येणारच, साहजिकच. जवळचं सोडून गेलं आपल्याला, त्यात काय इवन एवढी गीता ऐकून अभिमन्यू मारला गेला युद्धामध्ये, अर्जुनाचा मुलगा, अर्जुन ढसा ढसा रडत होता तुला मुलगा मारला गेला म्हणून. साहजिकच आहे, बापाचं हृदय आहे, वडिलांचं हृदय आहे, मला शोक होणारच, त्या चुकीचं काहीच नाहीये. पण ज्यावेळी मुलगा मारला गेला, भगवंत बाजूला उभे होते. भगवंत असं म्हणाले नाहीत, अरे अर्जुना 12 दिवसापूर्वी गीता सांगितली, आध्यात्मिक ज्ञान सांगितलं आणि रडतोच परत तू. हा श्लोक सांगितला होता मी, अस्वचन व सोचन प्रज्ञावादांच्या भाषेचे, तू परत रडतोयस. नाही, भगवंत म्हणाले रड, काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त अर्जुनानं ज्यावेळी अभिमन्यू मारला गेला, त्याची भक्ती कमी झाली नाही, त्याला भक्ती करणं सोडलं नाही, त्याची भक्ती वाढली, त्याची सेवा वाढली, कारण तो आध्यात्मिक स्तरावर बघत होता. सो दुःख होणं यात वाईट नाही, पण ते दुःख, तो शोक, ते त्रास, तो अपमान आपली भक्ती वाढवणारा असला पाहिजे. हे जर असेल तर आपण आध्यात्मिक स्तरावरती आहोत, आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या जर आपण जीवन जगत आहोत. आपला जप वाढला पाहिजे, आपली सेवा वाढली पाहिजे, आपलं कर्तव्य करायची वृत्ती अजून वाढली पाहिजे. कर्तव्याचं पळ आपण काढता कामा नये. अर्जुन असं म्हटला नाही, बस माझा मुलगा मला युद्ध करणार नाही, अजून वेगाने युद्ध करणार म्हणला तो. ह्याच्या विरुद्ध द्रोणाचार्य ब्राह्मण असूनही बघा आध्यात्मिक स्तरावर नव्हते दुर्दैवानं. त्यामुळं जस्ट कळलं मुलगा मारला गेला, आता कन्फर्म पण केलं, फक्त युधिष्ठिर बोलला नरोवा कोंजरोवा, हत्ती का माहित नाही मला माणूस मला, पण अश्वत्थामा मारला गेला एवढं कळल्यावर कर्तव्यापासून सोडलं, आपले कर्तव्य सोडलं आणि शस्त्र खाली ठेवून ते ध्यानस्थावसत बसले. बघा का, कारण ते आध्यात्मिक स्तरावर नव्हते, पण अर्जुन पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर येऊन पुढे गीता ऐकल्यानंतर काम करत होता. ओके, आता भगवंत सांगतायत, का बरं तुला असं म्हणतोय मी की तू पंडितासारखं वागत नाहीस, पण तुला पंडित समजतोयस. अर्जुन म्हणला, असं का म्हणतोयस, मी तर व्यवस्थित तुम्हाला मुद्देसूद गोष्टी सांगितल्या, लॉजिकली गोष्टी पटवून दिल्या की मी काय युद्ध करणार नाहीये. तर भगवंत म्हणतात की मुळात ज्यांना तू मारणार म्हणतोस ते मरणारच कधी नाहीयेत, ते कायम जिवंत असणार आहेत. म्हणून मी तुला म्हणतोय की तू पंडितासारखं बोलतोयस पण पंडित नाहीयेस. हा श्लोक भगवंत म्हणतात. आणि या श्लोकामध्ये आत्म्याचं सनातनत्व, आत्मा हा कायम सनातन आहे. आत्मा कधीही एकापासून दुसरा वेगळा झालेला नाही आहे. आत्मा कधी कुठे मिक्स होत नाही. आत्मा कायम होता, कायम आहे आणि कायम राहणार आहे. हा सिद्धांत भगवंतांनी मांडला आहे. खूप महत्वाचा श्लोक हा. नत्वेहं जातु नाशस्त्वं नत्वं नेमे जनाधिपा न चैवं न भविष्यामः सर्वे वयमतः परम. काय म्हणतात भगवंत, ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, असा काळ कधी नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही. खूप महत्वाचा सिद्धांत आहे हा. अशी कोणतीही वेळ नव्हती की आपण नव्हतोच कधी, आणि अशी कोणतीही वेळ नसणार आहे की आपण कधी नसणार आहोत. आपण मागही होतो, आत्ताही आहोत आणि पुढेही असणारच आहोत. आत्म्याचं सनातनत्व. बरेच लोक विचारतात, आत्मा निर्माण कधी झाला, आत्मा हा कधी निर्माण झाला असा प्रश्न विचारतात. आत्मा कधीच निर्माण झालेला नाहीये. आत्मा शाश्वत आहे, आपण शाश्वत आहोत. ज्याप्रमाणे आग लावल्यावरती
उष्णता आणि प्रकाश त्या आगीपासून आपण वेगळे करू शकतो का? नाही करू शकत. आग आहे म्हटल्यावर उष्णता आणि प्रकाश असलाच पाहिजे. सूर्य आहे म्हटल्यावर उष्णता आणि प्रकाश असलाच पाहिजे. त्याप्रमाणे भगवंत आहे म्हटल्यावर भगवंताचे भक्त आणि इतर जीवात्मे हे असलेच पाहिजेत. तो त्यांच्याच ऊर्जेचा भाग आहे आणि ती ऊर्जा शाश्वत आहे. त्यामुळं आपलं सनातन तत्व इथं सिद्ध होते. काही आध्यात्मिक सिद्धांत मांडतात की आपण पूर्वी ब्रह्मज्योतीमध्ये भगवंताचाच भाग होतो. आपण भगवंत एक होतो, नंतर सेपरेट तुकडा पडला, काहीतरी कापल्यावर तुकडा पडला आणि आपण सेपरेट झालो. आणि तो सेपरेट तुकडा जो तो विसरलो की आपण भगवंत आहोत आणि म्हणून आपण गोंधळामध्ये पडलोय. ज्यावेळी आपल्याला जाणलं आपण भगवंत आहोत, आपण परत भगवंतामध्ये मर्ज होऊन जाऊ. हा सिद्धांत खोडून काढलाय पूर्णपणे. का खोडून काढलाय? कारण का आपण जर भगवंत होतो तर भगवंत हे मायेच्या परे असतात. ते मायाच्या अधीन कधीच होऊ शकत नाही. माया ही भगवंताची ऊर्जा आहे. भागवत मध्ये श्लोक येतो की अपश्यत पुरुष पूर्णा मायास्तद अपाशया भक्ती योगेन मनसा सम्यक व्यवस्थोय सहा अपश्यत पुरुष पूर्णा मायास्तद अपाशया. व्यासदेवाने आपल्या ध्यानामध्ये पूर्ण पुरुष भगवंतांना पाहिलं आणि माया ही त्यांची सावली म्हणून पाहिली. आणि ती सावली काय करते? यया संमोहितो जीवा, जे जीवांना संमोहित करते आहे. आत्मानम त्रिगुणात्मकम परोपी मनोते अनर्थम तत्कृतम चापी पद्धते. ती सगळे जीव मायेच्या वरचे आहेत. भगवंताची उच्च ऊर्जा जीव ही, तरी पण ती माया भगवंताच्या जीव या ऊर्जेवरती प्रभाव टाकते आहे, त्या जीवांवर प्रभाव टाकते आहे. जे जीव एक अंश आहेत भगवंताचे, पण ते अंश कायम सेपरेटेड आहेत. ते कधीच एकत्र असे नव्हते, ते कायम स्वतंत्रच होते. आता मायेच्या वरती जर जीव असेल तर तो मायेमध्ये कसा पडतो? का पडतो? तर ते भगवंताच्या अचिंत्य शक्तीद्वारे होतं. हे अचिंत्य असं म्हणलं आपल्याला. म्हणून तो जीव या 3 जगामध्ये कोसळतो. कोणती इच्छा करून कोसळला हे सांगता येत नाही. कशामुळे कोसळला सांगता येत, कोसळला. काहीतरी अपराध केला आणि कोसळला या जगामध्ये, हे गॅरंटेड आहे. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद मायावादी तत्वज्ञान खोडणारे 4 ते 5 मुद्दे बोलतात. ठीक आहे, हा परीक्षा प्रश्न पडणार तुम्हाला की या श्लोकावर मायावाद तत्वज्ञान खोडणारे काही मुद्दे सांगा. ठीक आहे, आपण वाचत तात्पर्य खूप महत्वाचं तात्पर्य आहे. प्रभुपादाचं प्रणिती मंत्र म्हणतो आपण, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारणी. सो प्रभुपाद जेव्हा जेव्हा संधी मिळतात तेव्हा निर्विशेषवादाला आणि मायावादाला खंडन करणारच. आणि मायावाद हा भारताच्या नसानसात आहे. भारतामध्ये हे खूप भिन्न तत्व आहे. आपण भगवंत एकच आहोत, सगळे जीव एकच आहेत, काही फरक नाही आहे. आपण भगवंतामध्ये विलीन होणार आहोत, अद्वैत. आपण भगवंत एकच आहोत. हा सिद्धांत अनेक आध्यात्मिकवादी मांडला आहे आणि अजूनही मांडत आहेत दुर्दैवानं. तर हा सिद्धांत खोडणं आवश्यक आहे. कारण प्रभुपादांच्या जी आपल्या गुरु महाराजांनी त्यांनी आपली कविता लिहिली होती त्यांच्या व्यासपूजेला, त्यात प्रभुपाद काय म्हणतात? ऍब्सोल्युटली सेन्शियर दाऊ हॅज प्रूव्ड, इम्पर्सनल कॅलॅमिटी दाऊ हॅज रिमूव्ड. की भगवंतांना इंद्रिय आहेत, भगवंत हे कुठली ऊर्जा नाही आहेत की ज्योती नाही आहेत, हे तुम्ही सिद्ध केलं. आणि मायावाद किंवा निर्विशेषवाद एक मोठी समस्या आहे, इम्पर्सनल कॅलॅमिटी दाऊ हॅज रिमूव्ड. असं खूप सुंदर कविता प्रभुपादांनी आपल्या गुरुप्रती लिहिली होती. सो प्रभुपादांनी तोच मूळ घेतलाय, मायावादाचा खंड इथं केलेला आहे. ओके, पुढे तात्पर्य वाचतो, खूप मोठं तात्पर्य. वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद व श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सांगण्यात आले आहे. आणि तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णावशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. ते जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात, त्यांनाच परिपूर्ण शाश्वत शांतीची प्राप्ती होते. आता बरेचसे लोक, मायावादी लोक किंवा निर्विशेषवादी लोक उपनिषदाद्वारे सिद्ध करतात की आपण भगवंत एक आहोत. सो म्हणतात ना, काट्यानं काटा काढतो, तसंच प्रभुपाद त्यांचं शस्त्र वापरतायत उपनिषद, आणि उपनिषद सिद्ध करतायत की नाही, सिद्धांत तुम्ही मांडताय उपनिषदाद्वारे तो चुकीचा आहे. उपनिषद पण हे सांगतं की आपण आणि भगवंत वेगळे आहोत. काय सांगतो उपनिषद? तर कठोपनिषद श्लोक येतो हा,
नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान् तमात्मस्थम येन पश्यन्ति धीरोस्तेषां शांती शाश्वती नितेषराम. अर्जुनाला वैदिक सत्य सांगण्यात आले की जगातील सर्व व्यक्तींनाही, विशेष करून ज्यांच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोकडे ज्ञान आहे पण स्वतः विद्वान असा देखावा करतायत, त्यांना सांगण्यात आले आहे, भगवान स्पष्टपणे सांगत आहेत की स्वतः अर्जुन, युद्धभूमीवर जमलेले राजे, या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते. बघा त्या श्लोकात काय सांगितले, नित्यो नित्यानाम. भगवंत आपण नित्य आहेत, आपण नित्य आहोत. चेतनस चेतनानाम, ते चेतन आहेत, आपण चेतन आहोत. पण एको, ते एक आहेत. बहुनाम, आपण बहु, ते एकटे आपल्या सगळ्यांची नियंत्रण करतात. एको बहुनाम यो विदधाति कामान, आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. सो आपण ते मध्ये समानता आहे की ते नित्य आहेत, आपण नित्य आहोत. ते चेतन, आपण चेतन आहोत. पण ते एक आहेत जे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे नियंत्रक आहेत. या दोन्ही अवस्थामध्ये सर्व जीवांचे भगवंत हेच पालन करता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परम पुरुष आहेत. आणि भगवंताचा नित्य सहज अर्जुन, उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात असत होतेच आणि व्यक्तित्व भविष्यकाळात अखंडपणे चालूच राहील, म्हणून कोणाबद्दल शोक करण्याचे कारण नाही. सो पहिलं कारण होतं करुणा. सो तू करुणा करतोयस, ज्यांच्यासाठी करुणा करतोयस ते जिवंतच राहणार आहे. सो शोक करायचं कारण आहे का? नाही, असं भगवंत इथं सिद्ध करत आहे. आता पुढच्या काय परिच्छेदामध्ये मायावादाचं खंडन केलंय. आपण 4 मुद्दे पाहूया. कोणत्या 4 मुद्द्याद्वारे मायावादाचं खंडन केलं? 4 ते 5 मुद्दे आहेत. सगळं लक्षात ठेवा, मी सांगत जाईल. पहिलं, मायावादी तत्वज्ञान सांगते. ओके, येस रेश्मा माताजी, प्रश्न आहे का रेश्मा माताजी? हा, हो हो हो, मला एक प्रश्न होता हा. की म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाची जेव्हा पुनर्निर्मिती होते तर तेव्हा म्हणजे सर्व आत्मा पूर्ण शरीरामध्ये विष्णूंच्या हे होतात, म्हणजे काय म्हणायचे, जातात. हा विलीन होतात. हा. हा, हम्म. आणि पुन्हा तेच आत्मे त्यांचाच परत जन्म होतो हो, का म्हणजे वेगळे? आत्मे विलीन होत नाहीत, आत्मे स्वतंत्र असतात. ते विष्णूच्या पोटामधून बसले असतात फक्त. त्यांच्या इच्छा अच्छा. मागच्या ज्यावेळी संपूर्ण ब्रह्मदेवाचं आयुष्य संपेल आणि ब्रह्मदेवाचं हम्म. आयुष्य संपल्यावर जे काही आत्मे शिल्लक आहेत ते सगळे महाविष्णूच्या पोटामध्ये जाऊन बसतील. ते अच्छा. पोटामध्ये जाऊन बसले पण आतमध्ये स्वतंत्र आहेत. ते एकत्र झाले नाही आहेत. हम्म. ते स्वतंत्र आहेत आणि मागच्या ओके. निर्मितीमध्ये इच्छा शिल्लक आहेत त्यांच्या पूर्ण व्हायच्या. जेव्हा परत निर्मिती होईल अच्छा. त्याच इच्छा घेऊन, त्या प्रकारे शरीर घेऊन हे आत्मे परत प्रवेश करतात. परत त्यांना शरीर मिळतं आणि परत त्यांचं चक्र चालू होतं. तर कल्पना करा आपले किती चक्राशी झाले असतील. अच्छा. अशी हो. अनेक चक्र बर. कधीतरी भाग्यवान भक्त आपल्या जीवनामध्ये येतात. आपल्याला कळतं ज्ञान हे, आणि आपण मुक्त व्हायचा प्रयत्न करतो. बघा, अच्छा. मग ते नंबर ऑफ सोल्स तेवढेच असतात, म्हणजे ठरलेलेच आहेत की एवढेच जीवात्मे जन्म घेतात आणि मग पुन्हा त्यांचा लय होतो, असं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म तसं सांगू घेतात. शकत नाही पण तेवढेच आहेत म्हणून. आता अच्छा. स्पिरिच्युअल वर्ल्ड कसं आहे, अनलिमिटेड आहे. सो हम्म. आध्यात्मिक जगामध्ये किती जीवात्मे आहेत हे आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. सो महावीरच्या पोटात जेवढे जीवात्मे आहेत त्यातले काही मुक्त झाले असेल, त्यातले काही आले निर्मितीमध्ये आणि त्यातले काही मुक्त झाले, तर तेवढे पण जन्म हम्म. घेणार नाहीत, उरले पण जन्म घेतील. आणि असं होऊ Correct. शकतं की आध्यात्मिक जगातले जीवात्मे परत खाली पडू शकतात. जुने नवीन जीवात्मे खाली पडू शकतात. हे भगवंतामात गेले, पण जे नवीन जीव आहेत हम्म. त्यांना चुकीच्या इच्छा निर्माण झाल्या, त्यांना परत सुधारण्यासाठी भगवंत परत टाकू शकतात. सो नवीन जीव आले परत. अच्छा. सो ही प्रक्रिया चालू हम्म. असतात. सो अनंत कोटी जीव आहेत. सो आपल्या आतल्या गणनेच्या पलीकडे आहे. तर आपण सांगू शकत नाही एवढे फिक्स आहेत का. आपल्याला कसं फिक्स नंबर सवय झाली ऐकायची, एवढा नंबर फिक्स आहे, 800 कोटी लोकसंख्या जगाची आहे, फिक्स नंबर आहे एवढा. सो आपण लिमिटेड नंबरमध्ये जगतोय. तर अनलिमिटेड नंबर काय असतो, इन्फिनिटी काय आहे आपण सांगू शकत नाही. सो आपल्याला ते इनकन्सिबल आहे. पण एवढं निश्चित आहे की सगळे जीवांमध्ये जन्म घेत नाहीत, त्यातले काही मुक्त पण होतात भक्ती करून.
म्हणजे मुक्तता ते पण खाली येत नाही. पण ज्यांच्या इच्छा अपुऱ्या आहेत, ज्यांनी भक्ती केलेली नाही आहे, ज्यांनी आध्यात्मिक दृष्ट्या देव प्रगत झाले नाही आहेत, त्यांना मात्र परत 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 जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जन्म घ्यावा लागतो. आणि भौतिक इच्छा ही अशी इच्छा अच्छा. आहे की जी ब्रह्मदेवाच्या निर्मितीनंतर संपत नाही. एवढी भौतिक इच्छा आपली दृढ आहे. जे ब्रह्मदेव एवढा 311 ट्रिलियन वर्ष जीवात्मा या विश्वात राहूनही त्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, त्या चालूच जातात. पुरे ना जनी, मराठीमध्ये म्हणतात ना रामदास स्वामी, पुरे ना जनी लोभरे क्षमत्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेतो. ते लोभ ती हाव संपतच नाहीये, ते इच्छा संपतच नाहीये, आणि त्यापर्यंत संपत नाहीत जोपर्यंत भक्तमध्ये येणार नाही आणि आपण भक्ती मार्गाला लागणार नाही तोपर्यंत. ओके. धन्यवाद. थँक्यू. येस, आदि गोविंद देवजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. बोला. प्रभूजी, जे आपला जो आत्म्याचा जो आता प्रश्न आला म्हणून विचारलं की आत्म्याचं पतन नेमकं होतं कुठून, म्हणजे आत्म्याचं पतन होतं कुठून? आत्म्याचं पतन भौतिक जगाच्या पलीकडच्या अवस्थेत नव्हतं. अजून नाही. अध्यात्म आता जगात- आता आपण म्हणालात की म्हणजे पोटावर जाऊन बसलेले असतात ना, हा, तर मग पण तिथूनच ते पतन होतं का? ते ऑलरेडी पतीच आहेत. महाराष्ट्र पोटातल्या पण पतीच आहेत. ते अच्छा. आध्यात्मिक जगात नाही आहेत. ओके. एक आहे आध्यात्मिक जग, वैकुंठ. ओके. जिथं आपण जायची इच्छा करतोय, जिथं आपण जायचा प्रयत्न करतोय, त्याच्या खाली भौतिक जग आणि आध्यात्मिक जगामध्ये महाविष्णू बसले. ओके. तिथून पतन होतं. ओके. सो ते जे महाविष्णूचे पोट आहे ते आध्यात्मिक जगात नाहीये. ते आध्यात्मिक आहे पण आध्यात्मिक जगात नाहीये. तिथनं फक्त एक एजन्सी आहे ती, तिथनं खाली पाठवायला. अच्छा. ठीक आहे. जसं जेलमध्ये पाठव, कोर्ट ही एजन्सी आहे ना, कोर्ट ही जेल नाहीये, पण कोर्टच्या माध्यमातून आपण जेलमध्ये पाठवतो कैद्यांना. काही ठिकाणी मी असं ऐकलं होतं की ते विरजा नदी आहे तिथून ते खाली असं येतं म्हणून ते असं. हा, विरजा नदी जी आहे त्यावरती महाविष्णू पोहोचलेले आहेत. ओके, तिथून असं. त्यावरती महाविष्णू पडले, तिथनं खाली पडतात आत्मे. अच्छा. जे जातात तिथनं खाली पडतात, मुक्त होतात, तिथनं वर जातात वैकुंठामध्ये. अच्छा, म्हणजे आपलं म्हणजे वैकुंठातून आपलं पतन होत नाही कधी? हे जे म्हणतोय मी, हे कधी होतं? जे आत्मे आपले इच्छा पूर्ण झाले नाहीयेत आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं, त्यावेळी हे आत्मे त्यांच्या पोटातून बसतात आणि पुढची निर्मिती होईल त्यावेळी तिथून ते पुढे येतात. ओके. त्यावेळी तिथून ते पुढे येतात. पण तिथं आत्मा कुठनं आला? नॅचरली तो वैकुंठात आला ना तिथं. बरोबर. वैकुंठामध्ये आपण भगवंतावरती अपराध केला, अपराधाला तिथे टाकलं गेलं आणि तिथनं खाली पाठवलं गेलं. अच्छा, भौतिक म्हणजे वैकुंठात जाऊन पण आपण अपराध करू शकतो? वैकुंठामध्ये फ्री विल आहे. आपण रोबोट नाही आहोत वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये रोबोट नाही, भगवंताच्या आदेशात चालणार रोबोट नाही आहोत. वैकुंठामध्ये भक्त आणि भगवंताचे प्रेमाचं नातं आहे. ते प्रेमाचं आदान प्रदान आहे आणि त्या प्रेमाची सर्व चाललंय. आणि भगवंताची इच्छा आहे की माझ्यावर माझ्या भक्तांना निस्वार्थपणे प्रेम करावं आणि मी पण तेव्हा निस्वार्थपणे प्रेम करावं. आणि म्हणूनच भगवंत एवढं कृपाळू आहेत की ज्यावेळेस त्यांनी पाहिलं जेव्हा चुकीची टेंडन्सी आली आहे ती परत कधीच येऊ नये म्हणून त्यांनी टेम्परेचर खाली टाकलंय सुधारण्यासाठी. जेणेकरून तो परत वर येईल. भगवंताला तिथे सुधारलं असतं, तिथल्या भगवंताला सुधारलं असतं, पण त्यांची इच्छा परत ती टेंडन्सी येऊच नाही त्यांच्याकडं. त्यांना फटके बसलेत. म्हणजे खाली टाकलेला सुधरून घ्या पहिला. आता एवढे फटके बसला परत कधी आपल्याला येणारच नाही इच्छा ती परत खाली पडायची इच्छा प्रमाण होणारच नाही. तेव्हा टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. म्हणून भगवंत एकदा गेला की परत खाली येतच नाही कधी. जसं मराठी म्हणतो आपण, दुधाचं तोंड भाजलं की ताक पण फुंकून पितो आपण. आपली अवस्था तशी होती. ठीक आहे. चिंता करायचं कारण नाही आहे. आता आपला विचार तिकडे जायचं कसं. ओके. आता कशावर खाली पडलो हे सांगू शकत नाही आपण. काय आपल्या मला इच्छा निर्माण झाली हे तिकडे गेल्यावर कळणार. ओके. थँक्यू गुरुजी. ओके. आता सगळ्यात पहिला मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा हा मायेच्या आवरणापासून अलग होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो. हे त्यांचं आणि आपलं अस्तित्व गमावतो. आपलं अस्तित्व गमावून बसतो. तो स्वतंत्र राहत नाही. आता हा मुद्दा आहे. पहिला मुद्दा हा खोडलाय भगवंतांनी इथं खोडलाय. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. काय खोडला पहिला मुद्दा? की स्वतंत्र जीवात्मा आपलं अस्तित्व गमावतो आणि निर्विशेष ब्रह्मात विलीन होतो. हे चुकीचं कसं आहे? ओके.
पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी पुष्टी दिली नाही. चुकीचं आहे. तसेच फक्त बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक असं विचार करतो, या सिद्धांताला पुष्टी मिळत नाही. उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचं स्वतंत्र अस्तित्व निरंतरच चालू राहील. बघा, भविष्य काळ म्हणजे काय? मुक्तीनंतर पण. भविष्य म्हणजे फक्त या भौतिक जगातलं भविष्य नव्हे, बद्धावस्थेतलं भविष्य नव्हे. मुक्ती मिळाल्यानंतर पण आपलं अस्तित्व स्वतंत्रच राहील. हा पहिला मुद्दा भगवंताने मांडलाय. भविष्यता सर्वे नचैव न भविष्यतः सर्वे वयमता परम. तो पुढेही तसाच टिकून राहील. हा सिद्धांत इथं भगवंतांनी मांडला आहे. ओके. श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे, कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. जर श्रीकृष्ण भ्रमित झाले असते, भगवंत कसे असते? जर जीवांचे स्वतंत्र अस्तित्व वास्तवता नसती, तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णांचा जोर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी ओके, पहिला मुद्दा कळला की आपण विलीन होतो. ते खोडून कसं काढले? भविष्यात आपण स्वतंत्रपणे अस्वत असणार आहोत. आता दुसरा मुद्दा, दुसरा प्रतिवाद काय त्यांचा? मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णाने स्वतंत्र अस्तित्वाबद्दल सांगितले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे. हे फक्त भौतिक जगापुरतं सांगितलं त्यांनी की या जगामध्ये ते मुक्त होईपर्यंत कायम आहेत, एकदा मुक्त झाले की ते कायम राहणार नाही, असा प्रतिवाद ते करतील. त्याला काय खोडले? तर जरी हा युक्तिवाद मान्य केला, व्यक्तित्व हे भौतिक आहे, तरी श्रीकृष्णाने समजा काय भगवंत काय म्हणतात? फक्त तुम्ही राहणार का? नाही, मी पण कायम अस्तित्वात होतो, आहे आणि राहणार आहे. श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दलही निश्चिती देतात. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतीने निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्यावर गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. असं भगवान सांगितलंय, अरे मी पण आहे ना, मी पण शाश्वत आहे. ठीक आहे. जरी असं म्हटलं की आत्मेत श्रीकृष्ण बस होतात, पण श्रीकृष्ण म्हणतात मी आहे आणि तुम्ही सेपरेट आहात, दोघे म्हटले ना. तर त्यांना स्वतंत्र म्हटले त्यांनी, आणि जीवांना स्वतंत्र म्हणले, त्या अर्थी हे मर्ज होणं शक्य नाही. आणि हे निर्विशेष ब्रह्म त्यांच्यावर गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. कुठं घोषित केलेलं आहे असं? मागच्या सांगितलं मी. कुठे घोषित केलेलं आहे? ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम, 14वा अध्याय शेवटचा श्लोक गीतेतला. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम. ही ब्रह्मज्योती जी आहे ह्याचं फाउंडेशन मी आहे, ह्याचा आधार मी आहे. त्यानंतर ही ब्रह्मज्योती माझा प्रकाश आहे. ब्रह्मसंहिता, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटी श्वशेष वसुधा विभूती भेट तद ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष भूतम गोविंदमादि पुरुषम तमम भजामी. की ज्याच्या प्रकाशामध्ये अनेक जगदंड आहेत, अनेक विश्व आहेत, ज्याच्या प्रकाशामध्ये, अशा गोविंदांना माझा नमस्कार आहे. त्यानंतर ईशोपदेशम आपण शिकणार आहोतच. शेवटी प्रार्थना केली आहे की तुमच्या चेहऱ्याचं तेज आहे, ते तेज जरा बाजूला करा, ती ज्योती बाजूला करा, जेणेकरून तुझा चेहरा मला पाहता येईल. श्रीकृष्णाने आपले स्वतंत्र अस्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे. ओके. दुसरा मुद्दा काय होता की नाही, हे फक्त भौतिक जगापुरतं मर्यादित आहे? नाही, श्रीकृष्ण त्यांच्याबद्दल पण सांगत आहेत, तेही स्वतंत्र आहेत. त्याचा अर्थ जीवांना स्वतंत्र असणारच आहेत. त्यांचं शरीर संपणार आहे आणि ते ब्रह्मज्योती बनणार आहेत असं कुठंही त्यांनी सांगितलेलं नाहीये. ओके. दुसरा मुद्दा. आता तिसरा प्रतिवाद. जर त्यांचा अहंकारी सामान्य बद्ध जीव म्हणून स्वीकार केला, तर त्यांनी सांगितल्या भगवद्गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच किंमत राहत नाही. काही लोक म्हणतील की नाही, ते तर सामान्य जीव आहेत श्रीकृष्ण. मग असं जर असेल तर सगळ्या मायावादी लोकांनी सुद्धा गीतेला प्रमाणित शास्त्र मानले. जर त्यांना स्वतःचं अस्तित्वच नाहीये, तर त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे का? ते स्वतः शाश्वत नाही आहेत.
ते सुद्धा परमेश्वर नाहीये, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे? काहीच अर्थ उरत नाही. सो गीता हे प्रमाणित शास्त्र म्हणून आहे, स्वीकारलेलं आहे, सगळ्यांनी स्वीकारलंय, कोणी नाकारलेलं नाहीये. शंकराचार्य पण गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून स्वीकारलं. गीतेसारखं पुस्तक शंकराचार्य म्हणतात. शंकरांचे सुंदर श्लोक आहे भजगोविंदमध्ये. भगवद्गीता किंचित अधीता गंगा जल कल कल लव कडकलिका पिता सकृतापि येन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेना चर्चा. काय अर्थ याचा? भगवद्गीता किंचित अधीता, थोडी किंचित जरी थोडी गीता वाचली, गंगाजल कल लव कडकलिका पिता, थोडंसं गंगाजल थोडी पिलं आणि फक्त एकदा कृष्णाबद्दल चर्चा केली, तर काय होईल? क्रियते तस्य यमेना चर्चा, त्याला कधी यमराजांशी चर्चा करायची गरज भासणार नाही. एवढं गीतेला महत्व दिले शंकराचार्यांनी. आणि ते मायावादी होते. पण श्रीकृष्णाच्या बोलण्याला काही अर्थ होणार नाही जर प्रामाणिकताची आपण अस्वीकार केली तर. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवण योग्य ज्ञानाबद्दल शिक्षण देण्यास असमर्थ आहे. भगवद्गीता ही सामान्य अशा साहित्याहून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची गीतेशी तुलना होऊ शकत नाही. जेव्हा एखादा श्रीकृष्णाचा सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्व नाहीसे होते. ओके, 3 मुद्दे फोडले. पहिला मुद्दा काय होता? मर्ज होतात नाही, सत्तर सांगितलं आहे. दुसरा की हे फक्त भौतिक जगामध्ये सांगितलंय नाही. श्रीकृष्ण म्हणतात की मी माझं अस्तित्व संपूर्ण ब्रह्मज्योती बनत नाही, मी कायम आहे. सो मी जर कायम आहे तर जीवात्मा कायम असणार. तिसरं की भगवंत पण सामान्य आहेत. जर भगवंत सामान्य असतील तर गीतेला काय अर्थ उरत नाही. तर चौथा युक्तिवाद काय? मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितलं आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे. चौथा युक्तिवाद काय आहे? सगळे राहणार म्हणजे काय? शरीर आहेत सगळी, पण जेव्हा शरीर नष्ट होईल सगळ्यांचे आत्मे एकच होऊन जातील. सो जे सांगितले आहे ते फक्त शरीराला धरून सांगितलं आहे, आत्म्याला उद्देश सांगितलेलं नाही आहे. पट्ट काय? बघूया कसं खोडलं इथं भगवंतांनी. परंतु असं जर असतं तर भगवंतांनी देहात्म बुद्धीवर मागच्या श्लोकात वार केलाय. अर्जुनाला ते देहात्म बुद्धीच्या वर घेऊन येत आहेत आणि परत देहावर बोलत असतील तर मागं खोडलं कसं देह? मागच्या श्लोकात म्हटलंय तू मूर्खासारखं बोलतोयस, पंडितसारखं बोलतोयस, शोक करणं जे शोक करण्यास योग्य नाही त्यावर तू शोक करतोयस असं भगवंत म्हटलेच असते. परंतु यापूर्वीच्या श्लोकांमध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेने परिपूर्ण खंडन करण्यात आले आहे. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वी निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे कसे शक्य आहे? म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्री रामानुजाचार्यासारख्या आचार्यांनी केली आहे. जे गीतेमध्ये अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे भगवंताचे भक्त आहेत तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा जे द्वेष करतात त्या महान ग्रंथांमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाही. का बरं अर्जुन योग्य आहे गीता समजून गेला? कारण अर्जुन भगवंताचा द्वेष करत नाही. चौथ्या अध्यायात भगवंत म्हणतात, ठीक आहे, स एवाय मया ते अद्यम योगा प्रोक्ता पुरातना भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतुदुत्तमम. तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस पण हे रहस्य तुला मी सांगतोय, तुला कळेल. 9वा अध्याय पहिला श्लोक. राजविद्या असे इदम तू ते गुह्यतमम प्रवक्षाम अनुसूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षे सुभात. प्रवक्षाम अनुसूयवे, तू माझी असूया करत नाहीयेस. अनुसूयवे, असूयेपासून मुक्त आहेस, ईर्ष्येपासून मुक्त आहेस, म्हणून तुला मी गुह्य ज्ञान मी सांगत आहे. सो जे भगवंताची ईर्ष्या करतात त्यांना हे ज्ञान कधी कळत नाही. भक्ताला कळतं तर भक्त ईर्ष्येपासून मुक्त असतात. अभक्ताद्वारे भगवद्गीतेची शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची बाटली उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याचप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवत भक्ताशी तर कोणीही भगवद्गीता जाणू शकत नाही.
तसेच ज्या व्यक्ती भगवंताच्या अस्तित्वाबद्दल द्वेष करतात त्यांनाही गीतेतलं रहस्य स्पर्श करणे शक्य नाही. म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परमसत्याबद्दल अत्यंत दिशाभूल करणारी आहे. श्री चैतन्य महाप्रभूने मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित केले आहे की अशा मायावादी तत्वांना स्वीकार करतो तो गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. स्वतंत्र जीव आणि भगवंताचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. ओके, तर 4 मुद्दे कळले सगळ्यांना? ओके, पहिला मुद्दा होता की मायावादी म्हणतात जीव हा भगवंत ब्रह्मज्योतीमध्ये मर्ज होतो, पण नाही. या श्लोकात क्लिअर सांगितले जीव स्वतंत्र आहेत आणि कायम स्वतंत्र राहणार आहेत भविष्य काळातही. मायावादी म्हणतील की नाही 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 तसं नाहीये, हे जे सांगितलं ते भौतिक स्तरावर सांगितलंय, या बद्ध जीवनामध्ये सांगितलंय. ठीक आहे, मान्य केलं असं तरी पण भगवंत म्हणतात मीही स्वतंत्र राहणार आहे, मी माझी बॉडी सोडून ब्रह्मज्योतीमध्ये मर्ज होऊन असं कोणी सांगितलेलं नाहीये. आणि अनेक ठिकाणी शास्त्रात पुष्टी आहे की ब्रह्मज्योती भगवंताच्या शरीराचा प्रकाश आहे. तिसरं, मायावादी म्हणतील की हे जे आहे हे ओके श्रीकृष्ण पण सामान्य जीव होते, तुम्ही थोडे सामान्य जीवामध्ये थोडे एलिव्हेटेड होते, थोडे प्रगत होते, एवढंच नाही. असं जर असेल तर गीता हे प्रमाण शास्त्र राहणारच नाही. मग गीता प्रमाण कसं मानायचं? ते सामान्य जीवाकडे ऐकलं आपण, त्यांना पण 4 दोष मानलं आपण. भगवंतामध्ये पण भ्रम प्रमाण विप्रलंब करणा पाठव हे 4 दोष जे माणसाकडे आहेत ते त्यांच्याकडे असं मानलं आपण, तर गीता हे प्रमाण शास्त्र राहणारच नाही. आणि चौथं की अनेकत्व जे आहे हे केवळ रूढीला धरून सांगितलं आहे, त्या आत्म्याला धरून सांगितलं नाहीये. तर मागच्याच श्लोकामध्ये भगवंतांनी हा भौतिकता किंवा देहात्म बुद्धीचं खंडन केलेलं आहे. ओके ओके फाईन. अर्जुन म्हणेल, आता एवढं ऐकल्यानंतर हा श्लोक ऐकल्यानंतर अर्जुनला काय मनामध्ये विचारेल? अर्जुनाच्या मनामध्ये असं विचारेल की मान्य करतो असं आहे, पण मला तरी माझ्या दृष्टीने मरणार आहेत ना, माझ्या दृष्टीनं मी त्यांना कुठे मारणार आहे पुनर्जन्म झालं. तुम्ही म्हणता की हे पुढे असणार आहेत आणि मी पुढे असणार आहे असं म्हणताय, पण मी तर असं कधी हे समजून कसं घ्यायचं त्यांचा परजन्म होणार आहे? हे माझ्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे आहे, हे मी कसं समजवून घ्यायचं? हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये घोळत होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंत पुढचा श्लोक बोलतात. फेमस श्लोक आहे, सर्वांना कंपल्सरी पाठ करायचा आहे श्लोक, गीतेमधला खूप प्रसिद्ध श्लोक आहे. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तेस धीरस्तत्र न मुह्यति. भगवंत म्हणतात की तुला ते समजावून घेण्यासाठी शरीर सोडायची गरज नाहीये. इव्हन तू माणसाचं या जीवनातलं आयुष्य बघितलंस तरी पण त्याची शरीर बदलतायत. जर आत्ताही शरीर बदलतायत तर भविष्यकाळात पण शरीर बदलणार आणि तो आत्मा अस्तित्व असणार, हे समजणं फार अवघड नाहीये. आणि धीर माणूस त्यामुळे जे मृत्यू पाहतो जीवनामध्ये तो गोंधळून जात नाही, तो बावरून जात नाही, गांगरून तो जात नाही. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यापासून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. स्वस्त म्हणणं फार अवघड नाही अर्जुना, अशा प्रकारे तू ही गोष्ट समजून घे. ओके, तर आपण पाहू शकतो की आपलं शरीर छोटं होतं, आता शरीर बदललंय. आणि मेडिकल सायन्स सांगतं दर 7 वर्षांतर आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्या पूर्णपणे नवीन असतात. त्याचा अर्थ प्रॅक्टिकली आपलं जे शरीर प्राप्त झालेलं आहे ते पूर्णपणे नवीन शरीर प्राप्त होतं दर 7 वर्षांनी. सो दर 7 वर्षांचा नवीन जन्म होतो. आणि दर 7 वर्षात नवीन जन्म झाल्यामुळं मुळातच हा आपला आंतरिक पुनर्जन्म आहे. सो आंतरिक पुनर्जन्म होतच आहे. सो आंतरिक पुनर्जन्म होतोय, शरीर बदलतंय, तर त्याचप्रमाणे
शरीर संपल्यावर नवीन जन्म मिळणार हे समजणं काय अवघड नाही. तो आत्मा हा पुढपट कायम अस्तित्वात राहणार. आत्ता आत्मा शाश्वत आहे. छोटं शरीर गेल्यावर आत्मा गेला नाही, नवीन आत्मा आलेला नाही. तोच आत्मा आहे, फक्त शरीर बदलत 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 गेलंय, तेच पुढं राहणार आहे. ओके, तात्पर्यामध्ये काही मुद्दे आपण बघू. तर हम्म, त्या चौथ्या पाचव्या लाईन प्रभुपाद म्हणतात की जीवात्माच्या पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे, आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन स्थानांतर करून तरुण नवतारुण्य प्राप्त करत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते. येस, आदि गोविंद प्रभू. प्रभूजी, एक प्रश्न असा होता की आपण जेव्हा म्हणतो ना की आत्मा हा वृद्धावस्थेत आल्यानंतरच म्हणजे बाहेर पडतो आपल्याकडून, पण जेव्हा जेव्हा कधी कधी कसं होतं, आपलं समजा ऍक्सिडेंट होतात आणि त्यावेळेला आत्मा हा शरीर सोडून जातो, मग तेव्हा जो आत्मा शरीर सोडून जातो त्याचं नेमकं कारण काय असतं? की म्हणजे काय शरीराला एक लिमिट असतं का त्याला, की एवढं आपल्याला जर त्याला धक्का मिळाला तर तो आत्मा त्यातून बाहेर लगेच निघून जायचं, असं काय आहे का त्याच्याशी? प्रत्येक शरीरामध्ये आत्मा किती काळ राहणार शरीर फिक्स झालंय. हा, ते तर जन्म आहे. घेतानाच आपण कधी मरणार ते मागच्या कर्मानुसार फिक्स झालं. प्रारब्ध कर्म म्हणजे काय? आपला जन्म कधी कुठे होणार, आपला मृत्यू कधी होणार, आपली जात कुठली असणार, आपलं आयुष्य किती असणार, हे फिक्स आहे. सो ऍक्सिडेंट होणं म्हणजे काय? त्याचं आयुष्य तिथं बंद होतं. ऍक्सिडेंटच्या माध्यमातून काढलं गेलं बाहेर, एवढं, जास्त काही नाही. अच्छा, पण ते कधी कधी त्याला म्हणजे ते प्रॉपर मरण असतं का ते, म्हणजे? प्रॉपर म्हणून त्या नॅचरल डेथ म्हणता येत नाही, हा. पण मागच्या कर्मानुसार त्या ऍक्सिडेंट झाला जायचा आणि त्याचं आयुष्य संपवायचं, आणि त्यानं जे काय मागचं कर्म आणि या कर्म म्हणजे कंबाईंड इफेक्ट असेल तसं पुढच्या शरीरात मिळणार आहे. हा, आत्महत्या प्रॉपर मरण होऊ शकते. आत्महत्या जो व्यक्ती करतो तो मात्र आपण स्वतःहून संपवतो जीव, आणि हम्म. त्याला मात्र भूतयोनीमध्ये राहावं लागतं शिक्षा म्हणून. हा, ते हा हा, म्हणजे ते कसं, मग त्यावेळेला आत्मा जो सोडतो ना शरीर, हा मग त्याचं नेमकं कारण काय असतं? की त्या ह्याला म्हणजे आत्म्याला खूप त्रास होतोय म्हणून तो सोडतो का कसं, म्हणजे? शरीर कापल्यामुळं किंवा शरीर दाबल्यामुळं ते शरीर राहण्यास योग्य राहत नाही आत्म्याला. हं. ठीक आहे, शर्ट फाडला कोणी आपला तर शर्ट घालण्यास योग्य राहिला तो फेकून द्यावा लागतो ना, हिंडून घ्यावा लागतो. ठीक आहे, पण शर्ट कोणी फाडलाच नाही तर शर्टाचा नॅचरल पिरियड आहे ना, किती काय तो शर्ट चांगला राहील, आणि तेवढा वापरून झालं शर्ट आपण फेकून देतो, ऑटोमॅटिक नवीन शर्ट घालतो. सो त्याचप्रमाणे आत्म्याला नॅचरल पिरियड दिलेला आहे की हा आत्मा किती काळ शरीरामध्ये राहणार आहे, पण त्याच्या आधीच कोणी त्याला फाडून टाकलं, शरीरावरच्या कपड्यात फाडून टाकलं तर आत्म्याला कसं राहतं आतमध्ये, तो बाहेर पडतो. पण बाहेर पडल्यानंतर त्यानं जर नॅचरल पिरियड पूर्ण केलं नाही आहे, शिक्षा म्हणून कधी कधी आपण शर्ट फाडला आपला तर आई काय करेल, नवीन शर्ट मिळणार तुला, बस तसंच बदलीवरती, असं म्हणेल ना आपली आई आपल्याला. सो त्यामुळे प्रकृती काय म्हणते, तुझी सायकल तू पूर्ण केलं नाहीयेस, आता थोडा वेळ भूत म्हणून बस, बरोबर. मग काही वर्षांत तुला पुढचं शरीर मिळेल. ही शिक्षा म्हणून त्याला तिथं दिलं जातं. ओके, पण ऍक्सिडेंट होणं ही रचना प्रकृतीचीच आहे, कर्मानुसार केली. सो ऍक्सिडेंट झाल्यावरती नवीन शरीर मिळतं, त्याला चिंता करायचं कारण नाही. ओके. फक्त आत्महत्याच करायला अलाउड नाही अजिबात, तिथं शिक्षा मिळणार तुम्हाला ते केल्यावर. म्हणजे ऍक्सिडेंटल जे डेथ झालेली असते ते कार्मिक बहुत कार्मिक डेथ आहे, दिवसातून नाही कार्मिक होत. डेथ आहे, कार्मिक डेथ आहे, कर्माच्या नियमानुसार झालेली आहे, अच्छा. आणि कर्माच्या प्रकृतीच्या अधिपत्याखाली आहेत. सो प्रकृतीला योग्य शरीर देते जे काहीतरी कर्मानुसार असेल. ओके, ठीक, करेक्ट. ओके, सो एका प्रकारे अर्जुनानं, येस वृषाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम, सर्वांचे प्रणाम. प्रभूजी, जसं की जीवात्मा हा खूप सूक्ष्म आहे आणि तो सच्चित आनंद यानेच बनलेला आहे, जसं की भगवंताचं स्वरूप येस आहे येस तसंच. येस. तर मग असं बिना शरीराचा कधी राहू शकत नाही का? जसं की इथं आध्यात्मिक किंवा भौतिक जगात त्याला कुठलं तरी शरीर दिलं जातं, असं इथलं जे आध्यात्मिक जगामध्ये त्याचं शरीर असं नसतं, त्याचा आत्मा हे शरीर आहे, आत्म्याने शरीर बदललं असं आध्यात्मिक जगामध्ये.
जर आपला म्हणजे आत्माच आत्मा आहे, तर खूप सूक्ष्म आहे ना, मग तो कसा सूक्ष्म आहे तो भगवंताची सेवा करतो? एका बी प्रमाणात. आपण जे भक्ती करतो, भक्ती करणं पाणी घालण्यापैकी त्या बियाला, आणि पाणी घातल्यावर त्या बीतनं ऍक्च्युअल जुनं शरीर जे आहे ते असं प्रकट होतं हळूहळू हळूहळू त्या बीतनं. सो आध्यात्मिक जगामध्ये आपला आत्मा आणि आपल्या शरीरात फरक काहीच नाहीये. सेपरेट शरीर नाही असं आत्म्याला. ठीक आहे. जो देह आहे हा. तोच शरीर आहे आध्यात्मिक म्हणजे जगामध्ये. भगवंतासारखंच त्याचं हा एक्झॅक्टली. हा, सच्चिदानंद शरीर स्पिरिच्युअल त्याला वर्ल्डमध्ये प्राप्त सेपरेट होतं. बॉडीच नाही कुठली, आत्माच बॉडी आहे. हम्म. पण ज्यावेळी तो आध्यात्मिक भौतिक जगामध्ये येतो तेव्हा तो दाबला जाऊन थोडा थोडा होऊन तो बीज बनतो साहेब, आणि ते बीजाभोवती शरीर बनतात त्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. हम्म. ओके. म्हणजे तात्पुरतं त्याला ते सूक्ष्म रूप त्याला दिलं जातं आत्म्याला, असं म्हणायचंय का हा, तुम्हाला? तात्पुरताला सूक्ष्म झालाय तो, असा बीज बनलाय तो. त्या आध्यात्मिक इच्छा विसरल्या गेले आणि भौतिक आवरणट्यामध्ये घातलं गेलं आणि तो सूक्ष्म बसला असा, आणि त्यामध्ये सगळं कवरिंग त्याला दिलं गेलं सगळ्या त्याच्याभोवती. आणि प्रभूजी जेव्हा तो भगवत धामात जातो आणि तुम्ही म्हणालात त्याला तसं शरीर म्हणजे मिळतं, हो मग ते सच्चित आणि आनंद यानेच बनलेलं असेल ना. आता हो हो, आत्म्याचं सच्चिदानंद आनंदाला बदल शरीर, बरोबर. जसं की नैनम छिंदंती हो शस्त्राणी, तसंच त्याचं ते स्वरूप हो बनतं त्याचं. हो, ते कापता येत नाही. नारद मुनी यांचं शरीर आध्यात्मिक आहे. सो नारद मुनी रावणापाशी गेले होते, जी. रावणाला ज्ञान देत होते, अरे सुतीला सोडून दे आणि हे कर. तर रावण चिडला आणि तलवार काढली आपली आणि नारदनं मारलं, तर तलवार आरपार गेली नारद मुनींच्या. रावणाला आश्चर्य वाटलं, अरे ही तलवार आरपार कशी गेली तुझ्यात, ही सिद्धी मला पण पाहिजे, ही सिद्धी कशी प्राप्त केली तुम्ही? नारद मुनी सिंपल भक्ती करून म्हटले, भक्ती केली तर आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल, आणि हे शरीर माझं आध्यात्मिक आहे, हे भौतिक शरीर नाहीच जी. आहे माझं. त्याला कधी प्रभूजी कापता मग येणारच नाही शरीराला कधी. जी. मग प्रल्हाद महाराजांवर पण एवढे अत्याचार होत होते, मग त्यांचंही तसंच झालं होतं का? का नाही, ते प्रल्हादचं शरीर भौतिक होतं, पण भगवंताने त्याचं रक्षण केलं. प्रल्हाद शरीर मेलं असतं. प्रल्हादचं शरीर आणि आत्म्यात फरक होता, जी. पण प्रल्हाद जो होता त्याचं रक्षण भगवंतांना सिद्ध करायचे, भक्तांप्रती किती प्रेम करतो, भक्तांना किती रक्षण करतो, म्हणून ज्यावेळी हिरण्यकशिपू मारायचा प्रयत्न करायचे प्रल्हादला, भगवंत सुद्धा रक्षण करायचे प्रल्हादचं. त्याला वर्ण फेकलं की ते हलकं होऊन ऑटोमॅटिक भगवंताला हलकं करायचे आणि आरामात त्याला खाली आवड द्यायची. सापाच्या विहिरीत टाकलं की सापांच्या विरुद्ध भगवंत आहेत, तर सापांना आपलं भगवंत ज्ञान द्यायचं, त्याला कापचावू नका म्हणून. आगीत टाकलं त्याला की आग जी आहे ही भगवंताच्या आधिपत्याखाली आहे, सो भगवंताच्या आगीतला थंडपणा निर्माण करायचे. असं करून प्रल्हाद भगवंताने वाचवलं. जी. ओके. प्रभूजी जेव्हा त्या जीवात्मा कधी भूत आणि पिशाच योनीमध्ये जातो, हा, मग तो त्याला तिथं वेगळं शरीर दिलं जातं का, की का तो फक्त आत्मा स्वरूपातच भटकत त्याला राहतो? फक्त सूक्ष्म शरीर असतं, मन बुद्धी अहंकारामधलं हम्म. शरीर, त्याला स्थूल शरीर दिलं हा जातं. हा शरीर असतं, म्हणजे जी. आत्मा शरीराशिवाय होऊ शकत नाही जगामध्ये, या जगामध्ये. ठीक आहे. तर आत्मा शरीर असतं, पण ते फक्त मन बुद्धी अहंकार, म्हणजे जीवात्मा शरीर सोडतो, आपलं मन बुद्धी अहंकार घेऊन सोडतो आणि पुढच्या शरीरात प्रवेश करतो, मागचं मन घेऊनच पुढच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळं त्याला जर स्थूल शरीर मिळालं नाही तर ते मन बुद्धी अहंकार घेऊन ते भटकत राहतो, त्याला म्हणतात भूत. आणि त्या सूक्ष्म शरीरात त्याला तशाच वेदना पण होतात आणि भूक पण लागते का? त्याला भूक लागते, त्याला एन्जॉय करायची इच्छा आहे, पण शरीर नाहीये, तेव्हा तो काहीच करू शकत नाही. त्याला पण आनंद घ्यायची इच्छा आहे, आईस्क्रीम खायची इच्छा आहे, पण जीव नाहीये. त्याला पण सुंदर गोष्टी ऐकायची इच्छा आहे, पण कान नाहीये एन्जॉय करायला. त्यामुळे तो काय करतो जीवात्मा, कधी कधी जे कमकुवत वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये घुसून टेम्पररी या गोष्टी अनुभवायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतो भूत बाधा झाली, आपण म्हणतो भूत पिशाचची बाधा आली. टेम्पररी काळासाठी तो आत्मा घुसतो शरीरामध्ये, बाजूच्या आपल्या आत्मा बाजूला काढतो आणि तो आत्मा कंट्रोल घेतो काही काळासाठी आणि एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. पण जास्त काळ टिकू शकत नाही, तो परत बाहेर जातोच निघून. जी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. ओके. सो अर्जुन आला इथं एका प्रकारे भगवंत सांगतात की का शोक करू नयेस तू, कारण का भीष्माला मारणार नाहीयेस तू, भीष्माचा फायदा करणार आहेस, त्याला नवीन शरीर देणार आहेस, चिरतारुण्य शरीर देणार आहेस. शरीरातील अशा बदलांमुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म आणि द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार किंवा निदान जगातील स्वर्ग लोकाची प्राप्ती तरी होणारच आहे. सो त्यामुळं त्यांचा उद्धार होणार आहे, ते वरती जाणार आहेत.
जर स्वर्गात किंवा आध्यात्मिक जगामध्ये तो चिंता करायचं कारण नाही, करुणा करायचं कारण नाही. ज्या मनुष्याला धीरची व्याख्या केली, ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य त्यामुळे कधीच गोंधळ जात नाही. कोण आहे धीर? ज्याला जीवात्मा, भौतिक प्रकृती आणि परमात्मा तिघांचंही ज्ञान आहे. नुसतं एकाचं ज्ञान नाहीये. नुसतं आत्म्याचं काय कामाचं नाहीये. भगवंताचं पण ज्ञान आहे, जीव आत्म्याचं पण ज्ञान आहे, आणि हे जग काय आहे, जगाचंही ज्ञान आहे, त्याला धीर म्हणतात. हा कधी गोंधळून जात नाही. जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्यांचे तुकडे करता येत नाहीत. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्मा विभाजनीय ठरला असता, पण यामुळे परमात्मा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन होते. गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य असतात आणि त्यांना क्षर म्हणले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीचे पतन होण्याची प्रवृत्ती असते. सो आपण पण नित्य आहोत, पण आपल्या भगवंतामध्ये फरक काय आहे? आपल्यामध्ये खाली पडण्याची प्रवृत्ती आहे. आपण तटस्थ आहोत. तटावरती कधी पाणी भरती आल्यावर तटाच्या वर जातं, ओहोटीवर तटाच्या बाहेर बाजूला जातं. सो कधी कधी आपण आध्यात्मिक जगामध्ये जाऊ शकतो, कधी या जगामध्ये खाली पडू शकतो. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. हे अंशात्मक जी नित्य अंशात्मकच असतात आणि मुक्तीनंतर ते अंश राहतात. पण मोक्षप्राप्तीचा जीवात्मा हा भगवंताबरोबर ज्ञान आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेला परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्यावर भिन्न असतो. आकाशातल्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य आणि चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्याशी करता येते, कारण तारका छोट्या आहेत, लुकत आहेत. तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते, कारण त्याचा प्रकाश खूप जास्त आहे. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा सुद्धा भगवान श्रीकृष्ण आहेत. चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी दिसून येईल की ते एकाच स्तरावर नाहीत. ते जर अर्जुन कृष्ण एकाच पातळीवर असते तर श्रीकृष्ण अर्जुन श्रेष्ठ असते आणि त्यांच्यातील गुरु शिष्य संबंध अर्थहीन ठरतो. हे जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यात एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असा उपदेश निरुपयोगी ठरला असता, कारण मायेच्या त्यावडीत कोणीच प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. सो गजेंद्र जो आहे तो खूप सुंदर प्रार्थना करतो भगवंताकडं. मादृक्प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय मुक्ताय भूरि करुणाय नमो लयाय स्वांशेन सर्वतनभृत मनसि प्रतीत प्रत्यग्दुषे भगवते बृहते नमस्ते. याचा अर्थ काय? गजेंद्र म्हणतोय, मादृक प्रपंड पशुपाश विमोक्षणाय, मला माहिती आहे की तुम्हाला पशुपाशातनं मला मुक्त कराल. एक मिनिट. या पशुपाशातून मला नक्की मुक्त कराल हा विश्वास मला आहे. त्यामुळं का विश्वास आहे? कारण मुक्ताय, तुम्ही स्वतः मुक्त आहात. तो स्वतः बांधला गेलेला आहे, तो दुसऱ्याला मुक्त करू शकतो का? नाही. सो भगवंत मुक्त आहे, अर्जुन बांधला गेलेला आहे, आणि म्हणून त्यांच्यामध्ये काहीतरी गुरु शिष्या संबंध आहे, जो गुरु शिष्याला मुक्त करू शकेल. पशुपाश मोक्षणाय, तो मुक्ताय, दुसरं भूरी करुणाय, तुम्ही खूप करुणाशील आहात, आणि नमो लयाय, तुम्ही कधीही भक्तावर करुणाला विसरत नाही. सो भगवंत मुक्त आहेत, स्वतंत्र आहेत, आणि म्हणूनच ते अशा प्रकारे श्रीकृष्णाला उपदेश देऊ शकतात, आणि आता उपदेश अर्थहीन ठरला असता. ओके ओके. पण आता हे ऐकलं अर्जुनानं. आता अर्जुनानं हे ऐकल्यानंतर अर्जुना मला वाटलं की फाईन, मला पटलं, मला तुमचं म्हणणं पटलं की हा, या जीवनातही शरीर बदलतायत, या जीवनाची शरीर बदलतायत, आणि निश्चितपणे धीर माणूस गोंधळून जात नाही, तो पुढच्या जीवनात शरीर बदलणार आहे, मला पटलं. पण भगवंता, हे कृष्णा, मला सांग, जेव्हा भीष्म मरतील आणि द्रोण मरतील, व्यक्ती मला शोक तर होणारच ना रे, दुःख तर होणारच ना. जरी माहिती आहे तो व्यक्ती गेलाय निघून, त्याला पुढे शरीर मिळाले, आपल्या जवळचा व्यक्ती गेला, जरी आपण भक्ती करतोय, आपल्याला माहिती आहे, ज्ञान आहे आपल्याला, ते वाईट वाटतं की नाही? रडायला येतं आपल्याला.
ते चुकीचं काहीच नाहीये. मग मला वाईट तर वाटणारच नाही, मग मला वाईट तर होणार, मला दुःख तर होणारच आहे, मग का मी युद्ध करू? पण त्याला उत्तर देतात भगवंत पुढच्या श्लोकामध्ये की हो, हे होणारच आणि हे अनअवॉइडेबल आहे. ह्याला उपाय एकच आहे, सहन करणे. आणि भगवंत पुढच्या श्लोकात, फेमस श्लोकात सांगत आहे, मात्रा स्पर्शस्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखद आगमनापाय अनित्यम ताम तितिक्षस्व भारत. हे कौन्तेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी ही जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हो, निश्चितपणे तुला हे सहन करावं लागेल, भीष्माला तुला मारावं लागेल आणि ते मारल्यावर तुला वेदना होणार, पण एक क्षणिक आहे. या वेदनानंतर व्यक्ती विसरतो, पण कुठल्याही वेदना आणि कुठलीही सुख ही शाश्वत नसतात. ती क्षणासाठी येतात आणि निघून जातात, परत येतात परत निघून जातात, परत येतात परत निघून जातात. म्हणजे कोण आहे धीर मुनी? या सध्या पुढे सांगितलंय, दुःखेश अनुद्विग्न मनः सुखेश विगत स्पृहा वीत राग भय क्रोधा स्थित धीर मुनी उच्यते. तो दुःखानं उद्विग्न होत नाही आणि सुखानं एक्साइट होत नाही, असा व्यक्ती हा धीर व्यक्ती म्हणून गणला जातो. सो हे सगळे होत राहणार. हे थंडी आणि उन्हाळ्याप्रमाणे सध्या थंडी खूप जास्त आहे आणि थोड्या दिवसामध्ये एवढा उन्हाळा येईल की आपल्याला एसी लावायची गरज पडेल. आता आपण पंखा पण लावत नाही घरामध्ये, पण थोड्या दिवस एवढा उन्हाळा की एसी लावायची गरज पडेल. परत एवढा पावसाळा होईल की पंखा आणि एसी दोन्ही बंद करायची गरज पडेल, दोन्ही मधली स्थिती येईल. सो या गोष्टी बदलत राहणार. ह्याला सहन करण्याशिवाय ऑप्शन नाही. थंडी आली आणि हिवाळा आला म्हणून कोणी आपलं कर्तव्य कर्म सोडत नाही. सो त्याचप्रमाणे जरी तुझा शोक झाला तरी तुझं कर्तव्य कर्म युद्ध करायला तुला करावंच लागेल. सो जगातल्या सगळ्या पुस्तकांपैकी, सगळ्या आध्यात्मिक पुस्तकांपैकी गीता हे एकमेव असं पुस्तक आहे जे माणसाला सहन करण्यास सांगतं. कुठल्याही प्रकारे खोटी आश्वासन देत नाही की हा मंत्र जपा आणि हा मंत्र जपल्यावर तुम्हाला कोणत्याही वेदना होणार, दुःख होणार नाहीत, असं होणं शक्य नाही. गीता म्हणते होणारच. जोपर्यंत शरीर आहे, प्राक शरीर विमोक्षणात शक्नोती यश सोडून प्राक शरीर विमोक्षणात. कधीपर्यंत सहन करायला लागेल सगळे? शरीर सोडेस तोपर्यंत. काय? कामोद क्रोधोद्भव वेगम संयुक्त सुखीन राहा. हा पण श्लोक आपण 5व्या अध्यायात शिकणार आहोत. शक्नोती वयस सोडून प्राक शरीर विमोक्षणात. शरीर सोडेस तो पण सहन करावं लागेल, त्याला ऑप्शन नाही. अर्जुना, तुला पण हे सहन करावं लागेल. ओके, पुढं आता अर्जुन म्हणेल की मला सहन करायचा फायदा काय होईल? ठीक आहे, मी सहन करेन, मला यातनं काय फायदा होणार आहे? भगवंत म्हणतात, तू जे सहन केलंस आणि या आत्मज्ञानात स्थित राहिलास तर तू मुक्ती प्राप्त करशील, तर तू शाश्वत आनंदाच्या स्तरावरती येशील. हा जो सिद्धांत शेवटी मांडला तो आत्ताच भगवंत सांगून टाकला. का प्रकारे बघा, यम हि व्यथायन्ते ते पुरुषम पुरुषर्षभा सम दुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. सो अमृत, मृतपासनं व्यक्ती अमृत होऊन जाईल. एक मिनिट, एक फोन आला मला, एक मिनिट, माझा फोन आला, एक मिनिट. हरे कृष्ण. हा, तर अमृत, मृतपासून काय होईल? अमृत. तर ते अमृत होऊन जाईल, तो शाश्वत होऊन जाईल. शाश्वत ठिकाणी म्हणजे भगवत धामात तो जाईल. भाषण वाचतो मी की हे पुरुष श्रेष्ठा अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःखाने विचलित न होता, विचलित होत नाही, दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. जो संपूर्ण भगवद्गीता ही समता, इक्वॅनिमिटी, समदृष्टी, या समता स्तरावरती आपल्याला घेऊन येते की सगळ्यांकडं समान दृष्टीने पहा. सगळ्यांकडे म्हणजे कुठल्या? सुख आणि दुःखाकडं समान. अनेक ठिकाणी श्लोक येतो, 12व्या श्लोक येतो, 12व्या सुद्धा श्लोक येतो.
समसुखं च दुःखं च तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंगविवर्जिता तुल्यनिंदा सुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः सम शत्रू मित्र का दोघे आत्मा आहेत तथा मान अपमानयो कारण मान आपण मनाला आणि शरीराला आहे मला माझ्या आत्मालाच आहे सम शत्रू तथा मान अपमानयो शीत उष्ण सुख दुःखेषु थंड गरम सुख आणि दुःख ह्यांच्यामध्ये सम का दोन्ही संपणार एक दिवस कर्मानुसार येते जाते समसंग विवर्जित हा ठीक आहे कुठलाही गोष्ट संघ जो होतो त्यापासून पण समताकांक ती गोष्ट सोडून जाणार आपला एक दिवस तुल्य निंदा स्तुतीर्मौनी परत ती गोष्ट वेगळ्या प्रश्न सांगितली की निंदा आणि स्तुतीमध्ये तुल्यता किंवा स्थिरता संतुष्ट ये न केनचित जे काय मिळतंय त्यामध्ये संतुष्ट राहणं ये न केनचित जे काय मिळतात का का मिळणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत पूर्णपणे तर अनेक गोष्टी काम करतायत अनिकेता म्हणजे घरावर आसक्ती नसणारा ज्याला घर नाहीये तो अनिकेत असा तो घरावर फार आसक्ती ठेवतात मुंबईमध्ये राहणारे लोक विशेषतः घर बांधायचं म्हणलं केवढी त्यांची तयारी असते केवढे कर्ज काढायला लागतात केवढे हप्ते 10-10 वर्ष हप्ते फेडायला लागतात 20-20 वर्ष हप्ते फेडायला लागतात मग ते कर्ज फिटतात मग त्यात पण बिल्डरने काही घोळ केलेले असतात ती लँड निघाल्यासाठी सगळं घेतलं फ्लॅट वाया जातो सगळं नुकसान होतं आणि हार्ट अटॅक येत लोकांना अशा लोकांना हार्ट अटॅक येतात का आसक्ती चुकीच्या ठिकाणी ठेवली आहे अनिकेत जे घरावरती जे शाश्वत आहे त्यावर आसक्ती ठेवणारा टेम्पररी गोष्टीवरती आसक्ती न ठेवणारा बिल्वमंगल ठाकूरचं उदाहरण आपल्या समोर आहे बिल्वमंगल ठाकूर हा त्या चिंतामणीकडे एवढा आकर्षित झाला होता वेश्येकडं की आपले वडील मेल्यावर सुद्धा आपल्या वडिलांचं उत्तर कार्य करून त्या वेश्येकडे गेला भर पावसामध्ये आणि ते वेश्या वरच्या मधल्यावर राहत होती तर हा सापाला दोरी सोडून त्याला धरून सोडून गेला होता आणि ती वेश्या होती शरीर विकणारी बाई होती ती म्हणली की अरे एवढी आसक्ती ज्या ज्या अशाश्वत शरीरावर तुम्ही दाखवताय तेवढी भगवंतावर दाखवली असती तर तुम्ही काय केलं असतं भगवद्धाम प्राप्त केलं असतं आणि वाक्याच्या मला घुसतं आणि तो निघून जातो आणि ते भगवंताची भक्ती करू लागतात पण तरी पण आसक्ती जात नाही अजून एका बाईकडे पण आकर्षित होतात पण त्या बाईला सांगतं मला तुझा संग करायचा आहे पण ती बाई पण बिचारी तयार होती ते काय करतात त्याची पिन घेतात डोक्यातली आणि ती पिन डोळ्यात खोसतात जेणेकरून हे डोळे चुकीच्या सौंदर्याकडे आकर्षित होणार नाही फक्त भगवंता सौंदर्याकडे आकर्षित होतील तर अनिकेत स्थिरमतीर भक्तिमानने प्रियो नरहा ओके तर भगवंत म्हणतात हा मला मान्य आहे तुझ्या प्रियजनाविरुद्ध लढणं अवघड आहे आणि त्या वेदना सहन करणं अवघड आहे पण ते सहन कर असं केलंस तर तू पण अमृतत्वाकडे जाऊ शकशील ओके ओके आता येस रेश्मा माताजी हरे कृष्ण भाऊ प्रश्न होता की धीर मनुष्य जो असतो त्यालाही सहन करण्याची वेळ येते का म्हणजे ज्याला सर्व गोष्टींचं स्तरावरचं ज्ञान असतं हो धीर मनुष्यालाही शुद्ध भक्तालाही संन्याशालाही मोठ्या मोठ्या महात्म्यांनाही सहन करावं लागतं श्रील प्रभुपाद हे आचार्य आहेत जगद्गुरू आहेत पण प्रभुपादांच्या जीवनात किती गोष्टीला सहन करायला बघा किती गोष्टीतनं ते गेले त्यांना इच्छा होती प्रामाणिक की भरपूर पैसा कमावा जेणेकरून गुरुची इच्छा पूर्ण करता येईल अमेरिकेत जाता येईल अमेरिकेत प्रचार करता येईल आणि अमेरिकेत प्रचार करण्यासाठी पैसा पाहिजे पण भगवंताने अशी रचना केली की सगळे त्यांचे प्लॅन फेल गेले ओके प्रभुपादांनी ते सोडून दिलं तो नाद सोडून दिला प्रभुपादाने विचार केला आपण भगवद्गीता लिहूया आणि ते पब्लिश करूया सगळी मनुस्क्रिप्ट लिहून काढली होती प्रभुपादांनी आणि सगळी मनुस्क्रिप्ट लिहून काढल्यानंतर एक स्पॉन्सर पण त्यांना मिळाला होता डॉक्टर अलगप्पा दक्षिण भारतातले चेन्नईमध्ये कलकत्त्यात प्रभुपाद चेन्नईला गेले डॉक्टर अलगप्पांना भेटले ते म्हणजे ठीक आहे मी 5,000 पुस्तक स्पॉन्सर करतो तुमची मनुस्क्रिप्ट घेऊन या प्रभुपाद परत कलकत्त्याला गेल्यावर कळलं बायकोनं ती सगळी मनुस्क्रिप्ट रद्दीमध्ये घातली पुस्तक लिहिणं सोपी गोष्ट आहे का एवढे कष्ट पण प्रभुपाद कुठं खसले का कुठं नाही एवढं करून बघा प्रभुपादांना एक ऑफर आली होती जपानमधनं की तिथं एक आध्यात्मिक कॉन्फरन्स होती तिथून तुझं पेपर पब्लिश करा म्हणून पण ते म्हणले की आम्ही जायचं भाडं देऊ शकत नाही आम्ही तिथे आल्यावर खर्च कसा तिथला प्रभुपादाने भारत सरकारला विनंती केली
मी भारताचा प्रतिनिधी म्हणून चाललोय, मला माझा खर्च स्पॉन्सर करा. भारताचं नाही म्हणलं, नाही करणार. प्रभाताने आपल्या गॉडबद्दलच ना विनंती केली, मला मला हेल्प करा, मला अमेरिकेत जायचंय, मी आपल्याच गुरुच्या आदेशाचं पालन करणार आहे, कुठल्याही गॉडबद्दल हेल्प केलं नाही. प्रभात अमेरिकेत गेली. अमेरिकेत गेल्यावर त्याला वर्षभर काहीच करता आलं नाही. ट्राय करता, इकडे ट्राय कर, तिकडे ट्राय कर, तिकडे काहीच करता येत नाही. एक घर मिळालं छोटंसं बावरीमध्ये, एक तुझा फ्रेंड मधला डेव्हिड, आणि तो भक्त बनायला लागला. प्रभूला वाटलं की अरे ह्याला आपण डेव्हिडला अमेरिकेत घेऊन वृंदावनला घेऊन त्याला ट्रेन करून चांगला भक्त म्हणून. पण तोपर्यंत डेव्हिडला झटका आला वेड्याचा, आणि प्रभूदादा आहे तिकडून पळून जावं लागलं. बघा अमेरिकेत जाऊन सुद्धा कोणी व्यक्ती म्हणजे काय बावटपणा चाललाय, भगवंत काय करतं मावते असं. प्रभुपाद सहन करतात सगळं, पण प्रभुपाद विचलित झाले का? अजिबात नाही, सेवा करायची. तिथनं बाहेर पडले, मायकल नावाच्या एका शिष्याकडे गेले. त्या शिष्याच्या घरी काही काळ राहिले प्रभुपाद. आता एक साधू, भारतीय साधू, हे मायकल आणि त्याची गर्लफ्रेंड जेन, नंतर त्या जानकी माता झाल्या, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आता 1965 साली अमेरिकेत लिव्ह इन रिलेशनशिप होतं, पण त्या भारतीय साधूला लिव्ह इन रिलेशनशिप प्रकार त्यावेळी नव्हता भारतामध्ये. भारतात लग्न प्रकार होता फक्त. आणि अशा घरात राहणं, पण सहन केलं प्रभुपादांनी, आणि तिथनं प्रचार केला, आणि मग भगवंतांनी रिव्हील केलं त्यांची ग्लोरी काय आहे. ठीक आहे. सो त्यांना खूप सहन करावं लागलं. बरेचदा प्रभुपाद मनामध्ये विचार यायचे अमेरिकेत असताना की बास सोडावं हे सगळं इथलं, आणि आपल्या भारतामध्ये परत यावं, वृंदावनला परत यावं, भक्ती करत बसावं. पण प्रभुपाद विचलित झालं नाही. गुरुची आज्ञा आहे, मन सांगायचं, पण बुद्धीनं थांबवलं त्याला नाही, धीरपणेच काम घेतलं नाही. ही गुरुची आज्ञा आहे, मला पालन करायचं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मला याचं पालन करायचं आहे. तो हो, भीष्मदेव पण महाजन होते, पण भीष्मदेव बाण घुसून सहन करायला लागलं पोटामध्ये खूप. युधिष्ठिर महाराज पण खूप महान भक्त होते, पण केवढा यातना त्यांना सहन करायला लागल्या. कुंती महाराज किती महान भक्त होती, पण सर्वात जास्त सहन या विश्वामध्ये कोणी केलं असेल तर कुंती महाराज केलं आहे. लहानपणापासून भारतात पण सुखच नाही कधी, कुठल्याही प्रकारे सुख नाही तिला, तिचं सहन केलं. तर हो, धीर माणसाने सहन करावं लागतं. फक्त फरक एवढाच आहे की धीर माणसं आपल्या भक्तीमध्ये एवढे आनंदी असतात की त्या आनंदाच्या आधारावर ते सहजगत्या त्या दुःखातनं वर येतात आणि आपलं कर्तव्य कर्म चालू ठेवतात. हाच फक्त फरक आहे. त्या दुःखाचा त्याचा विशेष परिणाम त्यांच्यावर होत नाही. दुःखामध्ये गांगरून गोंधळून जात नाहीत. सामान्य वश मात्र गोंधळून गांगून जातो आणि खचतो. ते लोक कधी खचत नाहीत. ओके माताजी. हो. हा, धन्यवाद प्रभूजी. ओके ओके. तर आता असं ऐकल्यावर अर्जुना पटलं की ओके फाईन, असा व्यक्ती अमृत स्तरावरती येईल. मग आता अर्जुना मला प्रश्न पडला, पण मला ओळखता कसं येईल की कोण त्या स्तरावरती गेलाय? अनेक माणसं जगामध्ये आहेत, त्या स्तरावर की कोण पोचला हे मी कसं ओळखणार? ह्याच्या मला काही लॉजिक आहे का नाही? काय सिम्पटम्स आहेत का? काही लक्षणं आहेत का की ज्या लक्षणांद्वारे मी ओळखू शकीन की हा हा, हे जे आहे ते अमृत स्तरावरती गेलेली व्यक्ती आहे. आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये अशा व्यक्तीचं, जो त्या अमृत स्तरावर गेलेला आहे, की असा व्यक्ती त्या स्तरावरती मार्गस्थित आहे. जसे तुम्ही लोक, आपण सगळे लोक आपण सगळे लोक त्या मार्गस्थ आहोत त्या स्तरावर जाण्यासाठी. अशा लोकांमध्ये काय लक्षणं प्रकट होतात, असा प्रश्न अर्जुन मला पडला. आणि त्याचं उत्तर भगवंत पुढच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 16 मध्ये देत आहेत. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दुष्टस्तो उभयोरपि दुष्टंतस्तो अनयो दुष्टंतस्तु अनयो तत्वदर्शिभी. काय विजन अशा व्यक्तीचं, काय लक्षण अशा व्यक्तीचं? जो तत्वदर्शी पुरुष आहे त्याने असा निष्कर्ष काढला आहे की जे असत न असत विद्यते भाव. असत म्हणजे काय? जे खरं नाहीये, म्हणजे भौतिक शरीर, ते चिरकाळ टिकू शकत नाही. विद्यते भाव न विद्यते भाव, ते चिरकाळ टिकू शकत नाही. आणि न अभाव विद्यते स्वतः. स्वतः म्हणजे काय? शाश्वत. म्हणजे काय? आत्मा. आत्मा शाश्वत आहे, तो कधीच बदलत नाही. न भाव आहे, न अभाव आहे, तो कधीच बदलू शकत नाही. या दोन्ही स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. सो जो तत्वदर्शी असतो, जो त्या स्तरावर मार्गस्थ आहे, त्याचा निष्कर्ष पक्का असतो की जे शाश्वत आहे ते कधीच बदलत नाही, आणि जे बदलतंय ते कधीच शाश्वत राहू शकत नाही.
सो जो या तत्वांचा आधार घेऊन जीवन जगतोय तो त्या स्तरावरती स्थित आहे किंवा तो त्या स्तरावरती मार्गस्थ आहे. ओके, आपण सिकंदरचं उदाहरण पाहू. सिकंदर ज्यावेळी ग्रीकमधनं विश्व जिंकायला निघालेला होता, तिथल्या ग्रीकमधल्या गुरूंनी त्याला सांगितलं होतं की जिंकता जिंकता मी भारत जिंकशील, भारत हा साधूंचा देश आहे, तिथं गेला नक्की साधूंना भेट. म्हणजे सिकंदर भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आलं तर ते वाक्य आठवलं की साधूंना भेटायचं आहे. आणि त्यानं आपल्या एका सेवकाला सांगितलं, जा साधूला घेऊन एखाद्या. तर साधू कुठं असतात? जंगलामध्ये असतात. आणि तो ते जंगलामध्ये गेला आणि त्याला साधू दिसला आणि म्हटलं, चल तुला सिकंदरने बोलवलंय. तो म्हटला, मी येणार नाही. अरे चल, तुला भेटायची इच्छा आहे, चल तू. मग त्याला भेटत, त्याला इकडे येऊ दे, मी काय होतो तिकडं. हे तुला माहिती तो कोण आहे? म्हटलं, चांगलं माहिती मला तो कोण आहे. अरे विश्वाचा मालक आहे असे का? मला फरक पडत नाही, त्याला इकडे येऊ दे. अरे तू मरशील, मरू दे, एक दिवस जीवन जाणार एक दिवस, तर विशेष काय आहे बघा. तर अजिबात गोंधळ त्याच्या जीवनामध्ये. आणि मग सिकंदर आला तिथं, तलवार काढली सिकंदर, खांद्यावर लावली. मग सिकंदर काय म्हणाला की अरे मी तुला बोलवतो, आला नाही, तुला मारायला तयार हो. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तुला भीती वाटत नाहीये? म्हटलं नाही. तुला माहित नाही मी कोण आहे? माहित आहे. सांग म्हणले कोण आहे मी. तो साधू म्हणला, तू माझ्या दासांचा दास आहेस. आता हे बोला सिकंदरला अजून राग आला. मला दासांचा दास म्हटलं कसं काय? म्हणजे साधी गोष्ट आहे, काम क्रोध लोभ ह्यांच्यावर मी विजय मिळवलाय, हे माझे सेवक आहेत आणि तू लगेच चिडतोस. ह्याचा अर्थ तू क्रोधाचा सेवक आहेस. क्रोध माझा सेवक आहे, तू क्रोधाचा सेवक आहे, झालास माझा दासांचा दास झालास. आणि हे वाक्याला गोंधळला सिकंदर. बापरे, हे कुठलं ज्ञान आहे? पहिल्यांदा ऐकतो असं कुठलं ज्ञान मी. तलवार खाली फेकली. सिकंदर शिष्य आला त्या साधूचा, त्याला सन्मानाने घेऊन गेला राज्यामध्ये. बघा, तर तो साधू पूर्णपणे स्थित होता तत्वामध्ये की शरीर एक वेळ मरणार एक दिवस. सॉक्रेटिस पकडलं तिथे लोकांनी आणि फासावर लटकवणार होते. सॉक्रेटिस म्हटला, मला मारणार आहात का? मारा, पण मला फोडून दाखवा दे. माझे शरीर पकडले, मला आतमधून पकडूच शकत नाही. या ज्ञानामध्ये सॉक्रेटिस पूर्णपणे स्थित होता. आणि हेच दृष्टिकोन, ही दृष्टी जी असते ही अशा प्रकारच्या भक्तांची असते. श्रील प्रभुपाद, सुंदर उदाहरण. प्रभुपाद चालले होते हवाईला विमानातनं, न्यूयॉर्कमधनं. आणि विमान विशिष्ट अंतर उंचीवर गेल्यावर गुडगुड गुडगुड करू लागलो. टर्ब्युलन्स झालं विमानामध्ये. हवेचं काय प्रेशर कमी झालं, काय झालं, विमान गडगड गडगड करायला, विमान कोसळू शकतं असं पायलटने सांगितलं. अशा ठिकाणी कोणी नास्तिक राहू शकत नाही. सगळं देवा देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, त्यांच्या ते देवाची नावं घेऊ लागली. प्रभुपाद स्थिर होते. प्रभुपाद हातात जपमाळ होती, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. सेवक घाबरला प्रभुपादांचा. प्रभुपाद विमान थालतंय. प्रभुपाद म्हणले, सो वाट, तर काय झालं, गप्प म्हणले आणि जप कर. अजिबात चेहऱ्यावर भीती नाही प्रभुपादांच्या. जप करतो ना भारतामध्ये, म्हणलं भगवंता माझं काय टेन्शन आहे. जप करतो मी, चांगली गोष्ट आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. नंतर विमान शांत झालं, तरी प्रभुपादांच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही. प्रभुपाद उतरल्यावर म्हटले, किती वेळ लागेल मंदिरात जायला अजून? काही एक्साइटमेंट नाही. अरे मी जप केला, वाचलं बसलं, काही नाही, नॉर्मल. पण त्या तत्वामध्ये ते स्थिर आहे, ते स्थित आहे. सो आपण कावर गोंधळतो अजून की भक्ती करू नाही? तर आपण तेवढ्या प्रमाणामध्ये अजून त्या सिद्धांतामध्ये स्थिर नाही आहोत अजून. पण आपल्याला काउन्सिलरची अजून गरज पडते. का काउन्सिलर आपल्याला अजून? ठीक आहे, तर माया खूप स्ट्रॉंग आहे. अशा प्रॅक्टिसर लोकांच्या मनामध्ये माया संभ्रम निर्माण करते. वदंती विश्वम कवयोस मनश्वरम पश्यन्ति आध्यात्म विधो विपश्चिताम तथापि मुह्यन्ति तवाज माया सुविस्तृतम कृत्यम अतम नतोस्मितम. की मायाचं वैशिष्ट्य काय? लोकांना माहिती आहे हे विश्व नश्वर आहे, लोक प्रचारही करतात त्या गोष्टीचा. वदंती लोक बोलतात, पण तरी पण तथापि मुह्यन्ति तवाज माया, तरी तुमच्या मायेद्वारे ते मोहित होतात. अशा मायेला माझा नमस्कार, असं तो एक श्लोक आहे 5व्या स्कंदात भागवतच्या. तर त्यामुळं आपल्याला या काउन्सिलिंगची गरज कायम पडते, जरी आपण भक्ती मार्गामध्ये स्थित आहोत. सो आपली अवस्था कशी आहे? पायलट सारखी अवस्था आहे. आपण आता विमान चालू केले भगवत धामाकडे जायला, पण विमान जेव्हा जातं बरेच वेळा ड्रिफ्ट होतं त्याच्या लाईनपासनं. आणि जर विमान ड्रिफ्ट झालं
आणि जर ते योग्य मार्ग आलं नाही परत तर काय होईल, तो अँगल बदलेल. अँगल बदलल्यावर विमान जर कलकत्त्याला जायचं असेल, मुंबईवरून जाईल दिल्लीला. अँगल जरा बदलला ना तर लँड होईल दिल्लीला. आणि 99% वेळा विमान हे ड्रिफ्ट होतच. मग तरी विमान कसं काय पोचतं कलकत्त्याला? कारण पायलट जो असतो कनेक्टेड असतो रडारशी. रडारला कॉन्स्टंट सिग्नल असतो, विमान ड्रिफ्ट झालं, इकडे वळवा, इकडे वळवा, इकडे वळवा, इकडे वळवा. सो त्याचप्रमाणे आपले आध्यात्मिक गुरु जे आहेत, आपले काउन्सलर जे आहेत, आपले जे सगळे गाईड जे आहेत, हे गाईड त्या रडारचं काम करतात. त्याला ज्ञान देत असतात, ड्रिफ्ट होता, इकडे या, नॉर्मलला या, नॉर्मलला या, नॉर्मलला या, आणि मग आपलं विमान नॉर्मल जाऊ शकतं. ओके, हरे कृष्ण. तर आपण इथं थांबूयाच. श्लोक क्रमांक 17 ते 25 मध्ये आत्म्याचे गुणधर्म आहेत, वेगळी थीम आहे. ते आपण पुढच्या रविवारी त्याचा अभ्यास पुढच्या रविवारी आपण करायचा प्रयत्न करूया. या अध्याय थोडा वेळ लागेल. त्याच्या पुढची गीता जी आहे तिसऱ्या अध्यायात ती पटापट होऊ शकते थोडी. थोडा हा अध्याय महत्वाचा आहे, थोडा मी डिटेलमध्ये इथं घ्यायचा प्रयत्न करतोय. ओके, हरे कृष्णा. मला परत क्षमा करा की थोडा मला हरे लेट झालं, कारण का काय गोंधळ झाला मला माहित नाही. पण मी ट्राय करतो जॉईन व्हायचं, पण काहीतरी लॅपटॉपमध्ये घोळ झाला माझ्या, 10-15 मिनिटं वेळ गेला माझा, तर त्याबद्दल क्षमा असावी. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. भगवद्गीता की जय. जय. जय हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे हरे कृष्णा कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण.